नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इंडियन पॉलिटी बाय विके शिंदे या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. मागच्या व्हिडिओमध्ये आपण या ठिकाणी घटना निर्मितीच्या अनुषंगाने असणाऱ्या IMP फॅक्ट्स आणि त्या आधारित असणाऱ्या प्रश्नांची जी काही विश्लेषण आहे ते घडून आणलेलं होतं. आता या व्हिडिओच्या माध्यमातून पुन्हा एकदा आपण या ठिकाणी घटनेतील महत्त्वाची कलमे किंवा घटनेची महत्त्वाची कलमे या अर्थाने असणाऱ्या IMP फॅक्ट्सवर आणि त्यावर आधारित असणाऱ्या प्रश्नांचं विश्लेषण जे काय ते घडून आणणार आहोत. आपल्याला माहीत असेल, आपल्या सुधारित अभ्यासक्रमामध्ये म्हणजे जो काही गट व गट क मुख्य परीक्षेचा सुधारित अभ्यासक्रम आहे त्या अभ्यासक्रमामध्ये घटनेची महत्त्वाची कलमे हा एक कंटेंट आहे आणि त्या कंटेंटवर आधारित अनेक प्रकारचे प्रश्न या आधीसुद्धा आयोगाने विचारलेले आहेत आणि या येणाऱ्या आगामी एक्झाममध्ये पण ते विचारले जाऊ शकतात. याबद्दल काही दुमत नाही आहे. तर त्या अनुषंगाने आजच्या IMP फॅक्ट्समध्ये आपण घटनेतील महत्त्वाची कलमे आणि त्यावर आधारित असणाऱ्या प्रश्नांचं विश्लेषण जे काय ते घडवून आणणार आहोत. तर एक लक्षात घ्या की या ठिकाणी बहुतांश वेळा जे काही प्रश्न या आधीसुद्धा वेगवेगळ्या प्रकारच्या मेन्सच्या एक्झाममध्ये आयोगाने विचारलेले ते प्रश्न या टॉपिकवरचे जास्तीत जास्त फॅक्च्युअल बेसिसवर विचारण्यावर भर दिलेले आहेत. कधीतरी एखादा प्रश्न जो काय तो या ठिकाणी थोडासा विश्लेषणात्मक असलेला आपल्याला पाहायला मिळतो. म्हणून अधिकाधिक प्रश्न या टॉपिकवरचे हे फॅक्च्युअल आहेत का, तर या ठिकाणी जर का आपल्याला योग्य पद्धतीने कलमांच्या दृष्टीने असणारी तरतूद किंवा तरतुदीच्या दृष्टीने असणारं कलम याविषयीची एक्झॅक्ट माहिती असेल तरच तुम्ही या प्रश्नांचं उत्तर जे काय ते योग्य पद्धतीने लिहू शकता. तर त्यामुळे अशाच प्रकारच्या गट ब गट क मेन्सच्या एक्झाममध्ये विचारलेल्या प्रश्नांचं विश्लेषण आणि त्यावर आधारित असणाऱ्या IMP फॅक्ट्सवर आपण या ठिकाणी प्रकाश टाकणार आहोत. तर मित्रांनो, या ठिकाणी ज्या पद्धतीने आपण मागच्या व्हिडिओमध्ये प्रश्न आणि प्रश्नांच्या विश्लेषणाच्या माध्यमातून IMP फॅक्ट्सवर प्रकाश टाकला होता, तशाच पद्धतीने याही व्हिडिओच्या माध्यमातून आपण प्रश्न आणि त्याच्या IMP फॅक्ट्सवर प्रकाश टाकणार आहोत की जेणेकरून आपल्याला प्रश्नाच्या अनुषंगाने जे काही उत्तर आहे ते उत्तर तर लक्षात ठेवता यावंच यावं, पण त्या अनुषंगाने इतर जे काही IMP फॅक्ट्स आहेत त्या प्रश्नाबाबतचे किंवा त्या प्रश्नाच्या अनुषंगाने असणारे तर त्याही IMP फॅक्ट्सवर आपण योग्य पद्धतीने अभ्यास करावा किंवा योग्य पद्धतीने त्याही गोष्टी लक्षात ठेवाव्यात. या सर्व हेतूने आपण ही जी काही सिरीज आहे ती सुरू केलेली आहे. तर सुरू करूया आजच्या या संबंध IMP फॅक्ट्सला. माझा पहिला जो प्रश्न या ठिकाणी मी दिलेला आहे तो या प्रकारचा आहे की जोड्या लावा राज्यनीतीची मार्गदर्शक तत्वे कलम, काम करण्याचा अधिकार, समान न्याय, मोफत कायदेशीर सहाय्य, गोहत्या प्रतिबंध, समान नागरी कायदा आणि कलम आहेत कलम 48, कलम 41, कलम 44, कलम 39A. आता पाहिलं तर या ठिकाणी हा प्रश्न अगदी आपल्याला सोपा वाटणं साहजिक आहे का, तर या प्रश्नामध्ये खूप काही अवघड आहे कलमांच्या आणि तरतुदींच्या दृष्टीने असं वाटणं साहजिक आहे. पण ज्यावेळेस आपण या प्रश्नाच्या अनुषंगाने असणारे इतर IMP फॅक्ट्सवर प्रकाश टाकणार आहोत त्यावेळेस आपल्याला हेही लक्षात आलं पाहिजे किंवा असाही पद्धतीने प्रश्न जर विचारला गेला तर आपली तयारी असली पाहिजे. कारण की बऱ्याच वेळा आयोगाकडून अशा पद्धतीने प्रश्न विचारला तो फॅक्च्युअल बेसिसवर, पण कधी कधी या ठिकाणी या तरतुदींच्या पातळीवरच्या शब्दांचा वापर करून जर प्रश्न विचारला गेला तर मग आपली या ठिकाणी जी काही वाचनाच्या पातळीवरची असणारी कमतरता आहे ती तिथून दिसून येत असते. तर त्यामुळे सुरुवातीला आपण या प्रश्नाच्या अनुषंगाने जे काही उत्तर आहे ते लक्षात घेऊया, नंतर मग याच्या IMP फॅक्ट्सवर सुद्धा प्रकाश टाकूया. तर मग आता काम करण्याचा अधिकार याचा संबंध जर आपण जोडायचा झाला तर आपण तो जोडू शकतो. ऑब्व्हियसली पर्याय क्रमांक 2 कलम 41, समान न्याय व मोफत कायदेशीर सहाय्य, कलम 39A की जे 42व्या घटनांनुसार मार्गदर्शक तत्वामध्ये न्यायालयाने ॲड केलेलं होतं. गोहत्या प्रतिबंध की ज्याचा संबंध या ठिकाणी कलम 48ची आपण जोडू शकतो आणि समान नागरी कायदा तर ऑब्व्हियसली याचा संबंध जो काय तो कलम 44च्या दृष्टीने आपल्याला स्पष्ट करता येतो. तर या अनुषंगाने इथं आपला याचं जे उत्तर आहे ते इथं विचार घ्यावं लागेल. तर काम करण्याचा अधिकार याचा संबंध आपण पर्याय क्रमांक 2शी जोडलेला आहे. समान न्याय व मोफत कायदेशीर सहाय्य पर्याय क्रमांक 4 आणि त्यानंतर 1 आणि त्यानंतर 3. तर त्या अनुषंगाने उत्तर आपल्याला सांगता येईल पर्याय क्रमांक 4. आता फॅक्च्युअल बेसिसवर या संबंध कलमांच्या तरतुदीविषयीची माहिती जर आपल्याला असेल तर ऑब्व्हियसली प्रश्न हा चुकण्याची शक्यता कमी असते. पण जर का आपल्याला फॅक्च्युअल बेसिसवर या संबंध कलमांच्या अनुषंगाने असणाऱ्या मार्गदर्शक तत्वामधल्या तरतुदीविषयी माहिती नसेल तर मग आपला प्रश्न चुकण्याची शक्यता अधिक असते. तर त्यामुळे कलम आणि त्यातल्या तरतुदींच्या बाबतचे फॅक्च्युअल प्रश्न सोडवत असताना आपल्याला एक्झॅक्ट माहिती असणं गरजेचं आहे. मग आता या अनुषंगाने असणारे जे काही IMP फॅक्ट्स आहेत त्याच्यावर आपण इथं पुढे प्रकाश टाकूया की कलम 39A नुसार समान न्याय व कायदेशीर मोफत सहाय्य व सल्ला 42व्या घटनांनुसार ही एक तरतूद आपल्याकडे विचार घेतली गेलेली आहे. कलम 41 नुसार राज्य हे आता की इथं या ठिकाणी या आधी सुद्धा आयोगाने प्रश्न विचारत असताना कशा पद्धतीने प्रश्न विचारलेला आहे की या शब्दांच्या बाबतीत आयोगाने प्रश्न विचारलेले आहेत की राज्य हे डॅश डॅश मर्यादित कामाचा, शिक्षणाचा किंवा इतर ज्या काही लोकसहाय्यकाचा हक्क आहे तो बजावेल. तर या अर्थाने आपल्याला ही पण तयारी ठेवायची आहे की केवळ कामाचा हक्क, शिक्षणाचा हक्क आणि बेकारी, वार्धक्य, आजार, विकलांगता अशा विविध बाबतीत लोकसहाय्यकाचा हक्क उपलब्ध करून देण्यासाठी परिणामकारक तरतूद राज्य करील हे ठीक आहे, पण
याच्या आधी आयोगाने या दोन शब्दांच्या अनुषंगाने सुद्धा प्रश्न विचारलेला असल्यामुळे तेही आपल्याला माहिती असलं पाहिजे की राज्य हे आर्थिक विकास आणि आर्थिक क्षमता आणि विकासाच्या मर्यादेत राहून या ठिकाणी अशा प्रकारच्या लोकसहाय्यकाचा हक्क विचारात घेण्याच्या दृष्टीने किंवा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने परिणामकारक तरतूद करेल. त्यामुळे आर्थिक क्षमता आणि विकासाच्या मर्यादेत या दोन शब्दांनाही आपण विसरता कामा नये, हे पण IMP फॅक्ट्स याच्यामध्ये सांगता येतात. त्याचबरोबर कलम 44च्या पातीवर आपल्याला हे माहीत असतं किंवा समान नागरिक कायदा किंवा समान नागरिक संहिता किंवा युनिफॉर्म सिव्हिल कोड संबंधीची तरतूद आहे. पण त्या अनुषंगाने यावरही आयोगाने प्रश्न विचारलेला आहे की तिहेरी तलाकची प्रथा कायद्याने मोडीत काढून आता तिहेरी तलाकला बॅन आणला गेलेला आहे आणि ज्या दिवशी या ठिकाणी याबाबतचा निर्णय झाला त्या दृष्टीतून त्या दिवसाला आपल्याकडे 1 ऑगस्ट हा दिवस मुस्लिम महिला अधिकार दिवस म्हणून 2021 पासून साजरा होतो. तर मुस्लिम महिला अधिकार दिवस याविषयी सुद्धा आयोगाने प्रश्न विचारलेला आहे याआधी. हेही आपण इथं IMP फॅक्ट्स बेसिसवर लक्षात ठेवण्याची गरज आहे की तिहेरी तलाकची जी काही प्रथा आहे ती मोडीत काढल्यामुळे 1 ऑगस्ट हा जो काही दिवस आहे तो मुस्लिम महिला अधिकार दिवस म्हणून 2021 पासून आता साजरा केला जातोय की ज्याचा संबंध कलम 44च्या रिलेटेड असणाऱ्या समान नागरिक संहिता किंवा युनिफॉर्म सिव्हिल कोडशी आपल्याला जोडता येऊ शकतो. एवढंच नव्हे तर कलम 48 नुसार गोहत्या बंदी हे तर माहिती पाहिजे, पण त्याचबरोबर आधुनिक पद्धतीने शेती करण्यावर भर व पशुसंवर्धन ही पण तरतूद आपण विसरता कामा नये. आणि त्याचबरोबर कलम 48A नुसार जे कलम 48A 42व्या घटनांनुसार ॲड केलं गेलेलं आहे, तर अशा हे 42व्या घटनांनुसार ॲड केलेलं कलम 48A या पण तरतुदीला आपण विसरता कामा नये की पर्यावरण संरक्षण, वन्य प्राण्यांचं संरक्षण आणि जंगलांचं संरक्षण. तर अशा ज्या काही प्रश्नांच्या अनुषंगाने असणारे इतर IMP फॅक्ट्स आहेत त्याला आपण या ठिकाणी लक्षात ठेवण्याची गरज आहे, कारण की इथं कलमांच्या दृष्टीने प्रश्न विचारत असताना फॅक्च्युअल बेसिसवर या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. त्यानंतर जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. मग आता पहा, या ठिकाणी प्रतिष्ठा आणि संधी यांच्या समानतेच्या संकल्पनेला भारतीय राज्यघटनेच्या कलम डॅश ते डॅश मध्ये भरीव आशय व स्वरूप प्रदान करण्यात आले आहे. कलम 25 ते 28, कलम 23 आणि 43, कलम 36, 51 आणि कलम 14, 18. मग आता इथं एक लक्षात घ्या की या ठिकाणी प्रतिष्ठा आणि संधी यांच्या समानतेच्या संकल्पनेला भारतीय राज्यघटनेच्या कलम डॅश ते डॅश मध्ये भरीव आशय स्वरूप प्राप्त करून देण्यात आले आहे. तर आता समानतेच्या संकल्पनेला असा उल्लेख केलेला असल्यामुळे ऑब्व्हियसली समानतेच्या हक्काचा कलम 14 ते 18च्या पातळीवर विचार करण्याची गरज आहे, कारण की भारतीय राज्यघटनेमध्ये मूलभूत हक्कांच्या अंतर्गत कलम 14 ते 18 मध्ये संबंध दृष्टीने वेगवेगळ्या ज्या काही तरतुदी स्पष्ट केल्या गेलेल्या आहेत त्या समानतेच्या हक्काच्या दृष्टीने सुद्धा आहेत, समतेच्या हक्काच्या दृष्टीने सुद्धा स्पष्ट केलेल्या आहेत, किंबहुना त्याचा संबंध प्रतिष्ठा आणि संधी या सदराखाली सुद्धा स्पष्ट करता येतो. तर त्यामुळे उत्तर ऑब्व्हियसली या ठिकाणी आपले काय सांगता येईल, पर्याय क्रमांक 4 की कलम 14, 18 या अनुषंगाने किंवा 14 ते 18 मध्ये भरीव आशय स्वरूप प्रदान करण्यात आलेला आहे या समतेच्या संकल्पनेच्या दृष्टीने. यामुळे 14 ते 18 या अर्थाने त्याचा संदर्भ आपल्याला स्पष्ट करता येईल. मग आता पहा की प्रतिष्ठा आणि संधी यांच्या समतेच्या संकल्पनेला सरळ प्रश्न इथं असा विचारलाय का की भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमांतर्गत समानतेच्या संकल्पनेला भरीव स्वरूपात विचार घेण्यात आलेला आहे, असं नाही विचारलेलं. इथं त्याआधी आयोगाने काय केलेलं आहे की प्रतिष्ठा आणि संधी यांच्या समानतेच्या संकल्पनेला अशा शब्दांचा वापर करून थोडंसं गोंधळात टाकण्याचा प्रयत्न सुद्धा केलेला आहे. तर त्यामुळे शक्यतो आपण या ठिकाणी प्रश्न वाचत असताना नेमका काय प्रश्न विचारलेला आहे, भलेही स्ट्रेट फॉरवर्ड विचारला असला, फॅक्च्युअल विचारला असला तरी सुद्धा नेमका प्रश्न काय विचारलेला आहे हे सुद्धा लक्ष देऊन वाचणं गरजेचं आहे, कारण की कधी फसवे प्रश्न सुद्धा आयोगाकडून विचारले जातात. तर त्यामुळे या ठिकाणी कलम 14 ते 18 या अनुषंगाने उत्तर आपल्याला स्पष्ट करता येईल. पण त्याचबरोबर आता या बाबतीत कोणत्या IMP फॅक्ट्स आपण लक्षात ठेवण्याची गरज आहे हे पण इथं विचारात घ्या की कलम 14 कायद्यापुढे समानता हे आपल्याला माहिती आहे, पण त्याचबरोबर या ठिकाणी या कलम 14 मध्ये जी ॲक्च्युअली तरतूद केलेली आहे ती सर्वतः आपल्याला शब्दांसह योग्य प्रकारच्या तरतुदींसह माहिती असली पाहिजे की राज्य कोणत्याही व्यक्तीस भारताच्या राज्यक्षेत्रात कायद्यापुढे समानता अथवा कायद्याचे संरक्षण नाकारणार नाही. कायद्यापुढे समानता आणि कायद्याचे समान संरक्षण नाकारणार नाही, तर या अर्थाने असणे तरतूद आहे. त्याचबरोबर आता याला अनुसरून एक महत्त्वपूर्ण कायदा सुद्धा आपल्याकडे केला गेलेला आहे, समान वेतन कायदा किंवा समान वेतन अधिनियम 1976. याच्यावर पण मागे आयोगाने प्रश्न विचारलेला आहे. जर आपण मागच्या प्रश्नपत्रिका काढून पाहिल्या तर आपल्याला लक्षात येईल की भारतीय राज्यघटनेच्या कलम 39D नुसार जी काही तरतूद आहे
की स्त्री पुरुषांना समान कामासाठी समान वेतन दिले जावे, याला अंमलात आणण्यासाठी कोणत्या प्रकारच्या कायद्याची निर्मिती भारतामध्ये झालेली आहे? तर तो कायदा आहे एक प्रकारे समान वेतन अधिनियम 1976, की ज्यानुसार पुरुष व स्त्रिया दोघांनाही समान कामाबद्दल समान वेतन दिले जाते. तर असंही एक IMP फॅक्ट्स की जे आपण लक्षात ठेवण्याची गरज आहे. कलम 15च्या पातळीवर धर्म, वंश, जात, लिंग, जन्मस्थान या कारणावरून भेदभाव करण्यास मनाई. तर याही अनुषंगाने या आयोगाने मागे प्रश्न विचारलेला आहे आणि त्यामध्ये या ठिकाणी या शब्दांचा संदर्भ खूप महत्त्वपूर्ण पद्धतीने वापरला होता, की खालीलपैकी कोणत्या आधारावर कलम 15 नुसार भेदभाव जो काय तो विचारात घेतला जाऊ शकत नाही, सामाजिकदृष्ट्या भेदभाव जो काय तो विचारात घेतला जाऊ शकत नाही. मग त्यामध्ये आयोगाने लिंग व रंग व निवासस्थान अशा प्रकारच्या शब्दांचा वापर सुद्धा केला होता. पण इथं आपण जर लक्षात घेतलं तर जे काय 5 शब्द आहेत ते कोणते आहेत, की धर्म, वंश, जात, लिंग आणि जन्मस्थान. यात न रंग हा शब्द आहे ना निवासस्थान हा शब्द आहे. तर इथं जे शब्द आहेत ते या प्रकारचे आहेत, की एक प्रकारे धर्म, वंश, जात, लिंग किंवा जन्मस्थान या कारणावरून भेदभाव करण्यास मनाई. कलम 15 नुसार राज्य कोणत्याही नागरिकाला प्रतिकूल होईल अशा प्रकारे केवळ धर्म, वंश, जात, लिंग किंवा जन्मस्थान किंवा यापैकी कोणत्याही कारणावरून भेदभाव करणार नाहीये. त्यामुळे रंग, निवासस्थान याचा विचारच करायची गरज नाहीये. त्याचबरोबर कलम 16च्या पातळीवर प्रत्येक नागरिकाला पात्रतेनुसार नोकरी वा एखाद्या पदाच्या प्राप्तीमध्ये समान अधिकार आणि दर्जा व संधीची समानता हाही संदर्भ जो आहे तो आपल्याला पाहायला मिळतो. मग इथं जी प्रतिष्ठा आणि संधीची समानता असं ज्या शब्दांचा वापर प्रश्नामध्ये केलेला आहे, तर प्रतिष्ठा याचा संदर्भ आपल्याला या ठिकाणी कलम 17च्या दृष्टीने सुद्धा स्पष्ट करता येतो, कलम 15च्या दृष्टीने सुद्धा स्पष्ट करता येतो. संधीच्या समानतेचा संदर्भ आपण कलम 16च्या दृष्टीने स्पष्ट करू शकतो, कारण की कलम 17मध्ये अस्पृश्यता नष्ट करणे याचा विचार जो केला गेलेला आहे तो करत असताना एखाद्या व्यक्तीची प्रतिष्ठा जर अस्पृश्यतेच्या नावाखाली डावलली जात असेल तर तेही चुकीचं आहे. यामुळे या ठिकाणी कलम 17चाही संबंध प्रतिष्ठेच्या दृष्टीने स्पष्ट करता येईल. तर अशा या पातळीवर अस्पृश्यतेच्या कोणत्याही स्वरूपातील आचरण निषिद्ध करण्यात आलेलं आहे, नष्ट करण्यात आलेलं आहे. आणि अस्पृश्यतेतून उद्भवणारी कोणतीही निसमर्थता म्हणजे काय, तर अपात्रता. कारण की बहुतांश विद्यार्थ्यांना अशा प्रकारच्या शब्दांचा वापर केल्यानंतर गोंधळात पडण्याची शक्यता जास्त असते. का तर या ठिकाणी त्यांना त्याचा योग्य अर्थ माहितीच नसतो आणि घटनेमध्ये जे काही शब्द वापरलेले आहेत त्याची आपली सवय नसते. आपल्याला पुस्तकी भाषेची सवय असल्यामुळे घटनेतल्या ॲक्च्युअल शब्दांचा वापर जर केला तर आपण गोंधळून जातो. तर इथं काय म्हटलं आहे की अस्पृश्यतेतून उद्भवणारी कोणतीही निसमर्थता म्हणजेच अपात्रता. कोणती अपात्रता, तर मंदिरात जाण्याबाबत अपात्र समजणे, सार्वजनिक ठिकाणी पाणी भरण्यापासून अपात्र समजणे किंवा सार्वजनिक पातळीवरच्या असणाऱ्या भोजनगृहामध्ये किंवा हॉटेलमध्ये येण्यास मनाई किंवा त्यासाठी अपात्रता. तर अशी अनेक प्रकारची अपात्रता अस्पृश्य समाजातील व्यक्तींना विचार घेतली जात होती. तर त्या प्रकारची अपात्रता आता राहिलेली नाहीये आणि कायद्याने तो एक प्रकारे शिक्षापात्र अपराध असेल असंही या ठिकाणी म्हटलेलं आहे. कोणत्या कायद्यानुसार, तर 1955च्या नागरी हक्क संरक्षण कायद्यानुसार. तर अशा सगळ्या IMP फॅक्ट्सवर सुद्धा आपण इथं प्रकाश टाकला पाहिजे. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणती जोडी योग्य आहे? आपल्याला योग्य किंवा बरोबर जोडी शोधायची आहे. स्वातंत्र्याचा हक्क कलम 14 ते 19. तर इथंच या ठिकाणी एक प्रकारचा विचार केला तर ही जोडी जी काय आहे ती चुकीची आहे. का? कारण की कलम 19 ते 22 अंतर्गत या ठिकाणी स्वातंत्र्याच्या हक्काची जी काही तरतूद आहे ती केलेली आहे आणि इथं या ठिकाणी जो उल्लेख केलेला आहे तो काय केलेला आहे, कलम 14 ते 19. कारण की कलम 14 ते 18 मध्ये समतेच्या हक्काची तरतूद आहे आणि 19 ते 22 मध्ये स्वातंत्र्याच्या हक्काविषयी तरतूद आहे. त्यामुळे पहिली जोडी जी काय आहे ती चुकीची आहे. आपल्याला शोधायचे काय की खालीलपैकी कोणती जोडी योग्य आहे. तर सांस्कृतिक व शैक्षणिक हक्क कलम 29 आणि 30 बरोबर आहे. घटनात्मक उपाययोजनेचा हक्क कलम 32 हेही बरोबर आहे. धार्मिक स्वातंत्र्याचा हक्क 25 ते 28 हेही बरोबर आहे. तर त्यामुळे योग्य जोडी कोणती आहे, तर BCD म्हणून पर्याय क्रमांक 2 हे उत्तर आपल्याला स्पष्ट करता येईल. माझा पहा की या प्रश्नाच्या अनुषंगाने इतर कोणत्या IMP फॅक्ट्सला आपण हात घालण्याची गरज आहे किंवा लक्षात ठेवण्याची गरज आहे. तर एक लक्षात घ्या, याच्या आधी आयोगाने जो काही प्रश्न या अनुषंगाने विचारलेले आहेत त्याच्या बाबतीत जर विचार केला तर या ठिकाणी हा एक महत्त्वपूर्ण प्रश्न मी तो विचारित घेतो किंवा या IMP फॅक्ट्सवर प्रकाश टाकतोय की कलम 19(1)A नुसार राज्य भाषण व अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर खालील कारणास्तव वाजवी बंधने घालू शकते. तर बऱ्याच वेळेला आपल्याला या ठिकाणी घटनेतल्या या संदर्भांचा वाचन केलेलं असताना सुद्धा किंवा आपण वेगवेगळ्या प्रकारच्या पुस्तकामध्ये याबाबतचं वाचन केलेलं असताना सुद्धा ही यादी आपल्या लक्षात राहत नाही. किंबहुना हे कलम जे आहे कलम 19(1) हे सुद्धा कधी कधी लक्षात राहत नाही किंवा ज्या कलमाच्या माध्यमातून भाषण व अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर काही बंधनं जी काय ती घातली गेलेली आहेत. कोणत्या कारणास्तव, तर भारताची सार्वभौमता व एकात्मता, अखंडता
जर धोक्यात येत असेल तर राज्याची सुरक्षितता किंवा देशाची सुरक्षितता धोक्यात येत असेल तर, परकीय देशांशी असणारे मैत्रीचे संबंध जर या ठिकाणी धोक्यात येत असतील तर, सार्वजनिक सुव्यवस्थेला प्रश्न उपस्थित होत असेल तर, सभ्यता किंवा नीतिमत्तेबाबतचे सुद्धा प्रश्न उपस्थित होत असतील तर, न्यायालयाचा अवमान होत असेल तर, आणि अब्रू नुकसानी किंवा चारित्र्यहनन किंवा अपराधास चिथावणीखोर देणारे किंवा प्रोत्साहन देणारे जर या ठिकाणी शब्द वापरले जात असतील किंवा प्रचार केला जात असेल तर अशा या पातळीवर या ठिकाणी विभिन्न दृष्टिकोनातून ही जी काही बाजवी बंधने आहेत ती भाषण व अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर या कारणास्तव घातली जाऊ शकतात. हे कलम 19(1) च्या दृष्टीने आपल्याला लक्षात ठेवण्याची गरज आहे, विशेषतः कलम 19(1)(a) च्या दृष्टीने. तर याही बाबतीत आयोगाने मागे प्रश्न विचारलेले आहेत, तर हाही IMP फॅक्ट्स आपण लक्षात ठेवायची गरज आहे. त्यानंतर जाऊया आपण पुढच्या प्रश्नाकडे. खालीलपैकी कोणते विधान भारताच्या सर्वोच्च न्यायालयाबद्दल सत्य नाही? म्हणजेच काय तर असत्य आहे. खालीलपैकी कोणते विधान सर्वोच्च न्यायालयाबद्दल सत्य नाही म्हणजेच असत्य आहे? भारतीय घटनेच्या कलम 124 ते 147 आणि भाग 5 मध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या रचना व अधिकारांची माहिती दिली गेलेली आहे. 26 जानेवारी 1950 रोजी सर्वोच्च न्यायालयाचे उद्घाटन झाले ते सध्याच्या इमारतीमध्ये 1956 मध्ये हलविण्यात आले. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश भारताचे राष्ट्रपती नियुक्त करतात. सर्व विधाने सत्य आहेत. तर आता हा जो काही प्रश्न आहे तो वरच्या या पहिल्या पर्यायाच्या अनुषंगाने जर विचार केला तर कलमांशी संबंधित आहे, पण बाकीच्या पर्यायांचा जर विचार केला तर कालखंडाशी संबंधित आहे किंवा थोडंसं या ठिकाणी घटनेतल्या तरतुदीशी संबंधित आहे. तर त्यामुळे आपल्याला या प्रश्नाचं उत्तर विचार घेत असताना पूर्ण माहिती असणं गरजेचं आहे, कारण की कधी कधी आयोगाकडून स्ट्रेट फॉरवर्ड बेसिसवर फक्त कलमांच्या तरतुदीच्या अनुषंगानेच प्रश्न विचारले जातात. कधी कधी कलमाच्या तरतुदीसह इतर काही विधानं देऊन सुद्धा प्रश्न विचारण्यावर भर दिला जातो. याला आपण या ठिकाणी ॲनालिटिकल क्वेश्चन किंवा विश्लेषणात्मक प्रश्न म्हणू शकतो, की जिथं कलमाच्या तरतुदीचाही उल्लेख आहे आणि इतरही काही विधानं आहेत. मग आता इथं पहा की भारतीय घटनेच्या कलम 124 ते 147 आणि भाग 5 मध्ये सर्वोच्च न्यायाची रचना व अधिकाराची माहिती दिली गेली आहे. हे विधान बरोबर आहे. आपल्याला काय शोधायचं आहे की असत्य विधान कोणतं आहे किंवा चुकीचं विधान कोणतं आहे, सत्य कोणतं विधान नाही आहे हे शोधायचं आहे. तर 26 जानेवारी 1950 रोजी सर्वोच्च न्यायालयाचे उद्घाटन झाले ते सध्याच्या इमारतीमध्ये 1956 मध्ये हलविण्यात आले. तर हे विधान मात्र या ठिकाणी चुकीचं आहे. का चुकीचं आहे तर 26 जानेवारी 1950 रोजी सर्वोच्च न्यायालयाचे उद्घाटन झाले किंवा सर्वोच्च न्यायालय अस्तित्वात आले किंवा ते स्थापन झाले हे बरोबर आहे, मात्र ते सध्याच्या इमारतीमध्ये 1956 मध्ये हलविण्यात आले हे मात्र चुकीचं आहे. का तर 1956 मध्ये नव्हे तर 1958 मध्ये ते सध्याच्या इमारतीमध्ये हलविण्यात आले होते हे म्हणणं योग्य आहे. मग 1958च्या आधी सर्वोच्च न्यायालय हे संसदेच्या प्रिन्सेस ऑफ चेंबरमध्ये किंवा चेंबर ऑफ प्रिन्सेसमध्ये या ठिकाणी विचार घेतलं होतं. चेंबर ऑफ प्रिन्सेसमध्ये या ठिकाणी ते विचार घेतलं होतं. म्हणजे सर्वोच्च न्यायालय हे सर्वोच्च संसदेच्या इमारती अंतर्गत जो काही भाग आहे चेंबर ऑफ प्रिन्सेसचा तिथं या ठिकाणी विचार घेतलं जात होतं. तर हे जे काही चेंबर ऑफ प्रिन्सेस आहे तिथून ते हलवण्यात आलं कुठं सध्याच्या इमारतीमध्ये, कधी 1958 मध्ये. तर त्यामुळे या ठिकाणी पर्याय क्रमांक 2 जो काय तो चुकीचा आहे. राहिला प्रश्न सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश भारताचे राष्ट्रपती नियुक्त करतात, तर हे म्हणणं या ठिकाणी बरोबर आहे. राहिला चौथ्या पर्यायाचा प्रश्न सर्व विधान सत्य आहेत, तर हे काही विचार घेण्याची गरज नाही. मग आता 2 नंबर हे विधान जे काय ते असत्य आहे किंवा सत्य नाही आहे. का तर सध्याच्या इमारतीमध्ये सर्वोच्च न्यायालय जे आहे ते 1958 मध्ये स्थापन करण्यात आलं होतं. तर आता या प्रश्नाच्या अनुषंगाने या ठिकाणी इतर कोणते IMP फॅक्ट्स आहेत की जे आपण लक्षात ठेवण्याची गरज आहे, तर हे सगळे IMP फॅक्ट्स की ज्याच्यावर सुद्धा आयोगाकडून प्रश्न विचारले गेलेले आहेत. मग आता पहा, भारतीय न्यायव्यवस्थेची पार्श्वभूमी जर आपण लक्षात घेतली, इतिहास जर लक्षात घेतला तर 1773च्या रेग्युलेटिंग ॲक्टद्वारे कलकत्ता येथे सर्वोच्च न्यायालयाची सर्वप्रथम स्थापना करण्यात आलेली होती. 1861च्या इंडिया काउन्सिल ॲक्टनुसार 1862 मध्ये कलकत्ता, मद्रास, मुंबई येथे उच्च न्यायालयांची स्थापना करण्यात आली. त्याचबरोबर 1935च्या कायद्याने फेडरल कोर्ट ऑफ इंडियाची सुद्धा आपल्याकडे स्थापना करण्यात आली आणि हेच फेडरल कोर्ट ऑफ इंडिया 1937 ते 1950 या कालखंडामध्ये या ठिकाणी कार्यरत होतं. नंतर मग 26 जानेवारी 1950ला आपल्याकडे या फेडरल कोर्ट ऑफ इंडियाचं रूपांतर हे सर्वोच्च न्यायालयाच्या स्तरावर केलं गेलं. विशेष म्हणजे या ठिकाणी प्रिव्ही काउन्सिल हे इंग्लंड स्थित होतं, म्हणजे भारतातल्या उच्च न्यायालयासंबंधीचं अपील फेडरल कोर्ट ऑफ इंडिया आणि फेडरल कोर्ट ऑफ इंडियाचं अपील प्रिव्ही काउन्सिल इंग्लंडच्या दृष्टिकोनातून विचार घेतला जात होतं, म्हणून प्रिव्ही काउन्सिलचंही महत्त्व तत्कालीन कालखंडात होतं. त्यानंतर 26 जानेवारी 1950 सर्वोच्च न्यायालयाची स्थापना किंवा ते त्यावेळेस अस्तित्वात आलं, त्याचं उद्घाटन झालं आणि सर्वोच्च न्यायालयाची पहिली बैठक 28 जानेवारी 1950 रोजी झाली. मित्रांनो, बहुतांश विद्यार्थ्यांच्या मनामध्ये हा एक प्रश्न निर्माण होतो की नेमकी सर्वोच्च न्यायालयाची स्थापना केव्हाची आहे. तर एक लक्षात घ्या, सर्वोच्च न्यायालयाची स्थापना किंवा सर्वोच्च न्यायालयाचं अस्तित्वात येण्याचं जे काही दिवस आहे तो 26 जानेवारी 1950च आहे. पण
28 जानेवारी 1950ला सर्वोच्च न्यायालयाची पहिली बैठक झाली होती, हे लक्षात ठेवावं. म्हणून 28 जानेवारी हा 1950 हा काही सर्वोच्च न्यायालयाच्या स्थापनेचा दिवस नाही आहे किंवा अस्तित्वात येण्याचा दिवस नाही आहे. तर त्या रोजी त्याची पहिली बैठक झाली होती. या सर्वोच्च न्यायालयातल्या जी काही न्यायाधीश किंवा एक प्रकारे या ठिकाणी बेंच होतं यांची पहिली बैठक झालेली होती. तर त्यामुळे या दोन्ही गोष्टी आपण चांगल्या पद्धतीने लक्षात ठेवा की 26 जानेवारी 1950ला सर्वोच्च न्यायालयाची स्थापना किंवा ते अस्तित्वात आलं आणि सर्वोच्च न्यायालयाची पहिली बैठक झाली 28 जानेवारी 1950 रोजी. 1958 मध्ये सर्वोच्च न्यायालय सध्याच्या इमारतीत हलवण्यात आले. त्याआधी सर्वोच्च न्यायालय संसदेच्या चेंबर ऑफ प्रिन्सेसमध्ये होते. कोणत्या संसदेच्या इमारती अंतर्गत चेंबर ऑफ प्रिन्सेसमध्ये ते भरलं जात होतं किंवा ते तिथं अस्तित्वात होतं. तर या अर्थाने ही जी काही सर्वोच्च न्यायालयाची पार्श्वभूमी आहे किंवा भारतीय न्यायव्यवस्थेची पार्श्वभूमी आहे ती सुद्धा IMP फॅक्ट्स बेसवर आपण लक्षात ठेवण्याची गरज आहे. त्यानंतर जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. मग आता पहा, खालीलपैकी कोणते विधान कोणते बरोबर जुळलेले नाही. खालीलपैकी कोणती जोडी म्हणा किंवा कोणते बरोबर जुळलेले नाहीये. कलम 64 उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष असतील. कलम 66 उपराष्ट्रपती पदाची निवडणूक. कलम 69 उपराष्ट्रपतींद्वारे घेण्यात येणारी शपथ आणि कलम 61 उपराष्ट्रपतींचा कार्यकाल. मग आता पहा की संबंध जी काही कलमं दिलेली आहेत किंवा संबंध जे काही जोड्या दिलेल्या आहेत ते उपराष्ट्रपती पदाच्या रचनेतून दिलेले आहेत आणि विचारले काय की कोणते जोडी जी काय ती बरोबर जुळत नाही. तर एक लक्षात घ्या, या ठिकाणी पर्याय क्रमांक 4 हा चुकीचा आहे. ही जोडी बरोबर जुळत नाही की कलम 61 उपराष्ट्रपतींचा जो कार्यकाल असं म्हटलेला आहे ते चुकीचं आहे. का तर कलम 61 नुसार राष्ट्रपतींची महाभियोग प्रक्रिया याचा उल्लेख आपल्याला पाहायला मिळतो. राष्ट्रपतींची महाभियोग प्रक्रिया. मग त्यामुळे कलम 61चा संबंध उपराष्ट्रपतीचा कार्यकाल या रचनातून सांगता येऊ शकत नाही. राहिला प्रश्न कलम 64 उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष असतील, बरोबर आहे. कलम 66 उपराष्ट्रपती पदाची निवडणूक. कलम 69 उपराष्ट्रपतींद्वारे घेण्यात येणारी शपथ. तर मग कलम 61 नुसार राष्ट्रपतींची महाभियोग प्रक्रिया आहे, पण उपराष्ट्रपतींचा कार्यकाल कोणत्या कलमानुसार विचार घेतलेला आहे तर तो कार्यकाल जो आहे तो कलम 67 नुसार विचार घेतला गेलेला आहे. तर त्यामुळे आपल्याला या दृष्टिकोनातून असणारी संबंध माहिती आहे ती या उपराष्ट्रपती पदाच्या संबंधित असणाऱ्या कलमांच्या दृष्टिकोनातून किंवा तरतुदीच्या दृष्टिकोनातून गरजेचं आहे. तीही आपण इथं लक्षात ठेवण्याची गरज आहे. तर त्या अर्थाने इथं आपण पुढे काही IMP फॅक्ट्सवर प्रकाश टाकूया की एक लक्षात घ्या की भारताचे उपराष्ट्रपती राज्यसभेचे पदसिद्ध सभापती असणं कलम 64च्या माध्यमातून सांगता येईल. उपराष्ट्रपती राज्यसभेचे पदसिद्ध सभापती असणे. कलम 65. आता पहा की 65चाही संदर्भ यासाठी महत्त्वाचा आहे कारण की याच्यावर सुद्धा प्रश्न आयोगाने मागे विचारलेले आहेत. कोणत्या अर्थाने तर आता राष्ट्रपतीचे अधिकारपद निमित्त वशात रिक्त होईल त्या प्रसंगी उपराष्ट्रपतीने राष्ट्रपती म्हणून कार्य करणे अथवा राष्ट्रपतीच्या अनुपस्थितीत त्याची कार्य पार पाडणे. तर याबाबतची तरतूद जी काय ती कलम 65 मध्ये केलेली आहे की जेव्हा केव्हा आपल्याकडे राष्ट्रपतीपद काही कारणास्तव या ठिकाणी रिक्त होतं तेव्हा नवीन राष्ट्रपती निवडून येईपर्यंत काळजीवाहू राष्ट्रपती म्हणून उपराष्ट्रपतींनी जी काही जबाबदारी आहे ती पार पाडणे. या अर्थाने उपराष्ट्रपती यांनी कार्यवाहक राष्ट्रपती म्हणून जी काही जबाबदारी पार पाडायची आहे त्याबाबतची तरतूद कलम 65 मध्ये पाहायला मिळते की राष्ट्रपतीचे अधिकारपद काही कारणास्तव जर रिक्त झालेलं असेल तर त्या प्रसंगी उपराष्ट्रपतीने राष्ट्रपती म्हणून कार्य करणे आणि राष्ट्रपतीच्या अनुपस्थितीत त्याची सर्व कार्य पार पाडणे. त्यानंतर कलम 66 मध्ये उपराष्ट्रपती पदाची निवडणूक. 67 मध्ये उपराष्ट्रपती पदाचा कार्यकाल जसं मी मगाशी म्हटल्याप्रमाणे आणि तसंच कलम 68 मधली पण तरतूद महत्त्वाची आहे की ज्याच्यावर सुद्धा आयोगाने प्रश्न विचारलेले आहेत. आता पहा की बहुतांश वेळा आपल्याला ज्या काही तरतुदी आहेत त्यांचा योग्य अर्थ कळत नाही, त्याच्यामुळे सुद्धा आपले प्रश्न चुकतात. मग आता कलम 68 मध्ये जो उल्लेख केलेला आहे तो काय की उपराष्ट्रपतीचे रिक्त अधिकारपद भरण्याकरिता निवडणूक घेण्याची मुदत आणि निमित्त वशात रिक्त होणारे अधिकारपद भरण्याकरिता निवडून आलेल्या व्यक्तीचा पदावधी. तर ही जी काही या ठिकाणी वाक्यरचना आहे ती सरळ घटनेमध्ये जशी दिलेली आहे तशीच इथं विचार घेतलेली आहे की जेणेकरून आपल्याला त्याचीही माहिती असावी, त्याचीही प्रॅक्टिस असावी किंवा त्याचाही सराव असावा. तर इथं याचा अर्थ काय होतो कलम 68 मधल्या तरतुदीचा की उपराष्ट्रपती पद जेव्हा रिक्त होतं तेव्हा रिक्त होण्याच्या आधीच त्याच्या निवडणूक घेण्याविषयीची मुदत किंवा त्याच्या निवडणूक घेण्याविषयीची जी काही प्रोसेस आहे ती सुरू झाली पाहिजे. कारण की आपल्याकडे राष्ट्रपती पदाची मुदत संपण्याच्या आधीच नवीन राष्ट्रपतींच्या निवडणुकीची जी प्रोसेस आहे ती सुरू होते. तसेच उपराष्ट्रपती पदाच्या बाबतीत सुद्धा तसंच होतं की उपराष्ट्रपती यांच्या बाबतची जी काही मुदत आहे ती संपण्याच्या आधीच नवीन उपराष्ट्रपतींच्या निवडीची प्रक्रिया ही सुरू झाली पाहिजे आणि ती सुरू देखील होते कलम 68 नुसार. तर
त्याचाच उल्लेख इथं केलेला आहे की उपराष्ट्रपतीचे रिक्त अधिकारपद भरण्याकरता निवडणूक घेण्याची मुदत आणि निमित्त वशात रिक्त होणाऱ्या अधिकारपद भरण्याकरता निवडून आलेल्या व्यक्तीचा पदावधी, म्हणजे जो कोणी उपराष्ट्रपती नव्याने पुन्हा निवडून येईल त्याचाही कालावधी 5 वर्षांचा असेल. या अर्थाने या ठिकाणी एक प्रकारे कलम 68 मध्ये या दोन गोष्टींचा उल्लेख केलेला आहे. त्यानंतर कलम 69च्या स्तरावर उपराष्ट्रपती पदासंबंधीची शपथ की जी या ठिकाणी राष्ट्रपतीसमोर किंवा त्याबाबत नियुक्त केलेल्या एखाद्या व्यक्तीच्या समोर या ठिकाणी उपराष्ट्रपतींना घ्यावी लागते. आणि त्याचबरोबर जसं मगाशी मी म्हटल्याप्रमाणे कलम 61 मध्ये राष्ट्रपतीची महाभियोग प्रक्रिया. तर मित्रांनो, या अर्थाने मी आणखीन एक आठवण करून देतोय की मागे कलमे लक्षात ठेवण्यासंबंधीचे तंत्र या सदराखाली या ठिकाणी एक व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवर मी तयार केलेला होता आणि अपलोड सुद्धा केलेला होता. तर तो निश्चितपणे आपण लक्षात घ्यावा, का तर आज आपण घटनेतील महत्त्वाची कलमे या अनुषंगाने असणारे संबंध जे काय वेगवेगळ्या मेन्समध्ये विचारलेल्या प्रश्नांचा संदर्भ घेतोय आणि त्यावरच्या IMP फॅक्ट्सवर प्रकाश टाकतोय. पण त्याचबरोबर या सर्व प्रकारच्या कलमांना, घटनेतल्या संबंध प्रकारच्या कलमांना कसं लक्षात ठेवायचं याविषयीचं तंत्र, याबाबतची या ठिकाणी जी काही माहिती आहे ती आपल्या या आधीच्या एका व्हिडिओमध्ये दिलेली आहे. निश्चितपणे आपण तो व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवरचा पाहावा. पुढे जाण्याच्या आधी छोटंसं एक ब्रेक घेऊया आणि ब्रेकच्या माध्यमातून आपल्या ज्या काही इंडियन पॉलिटी बाय विके शिंदे या ॲपच्याद्वारे चालणाऱ्या बॅचेस आहेत त्या बॅचेसविषयी थोडक्यात माहिती घेऊया. आपल्या ॲपच्या माध्यमातून स्पेशल ऑफर सध्या सुरू आहे. 1 ऑक्टोबर ते 5 ऑक्टोबर 2023 अंतर्गत ही स्पेशल ऑफर या ठिकाणी सुरू असणार आहे. याआधी आपली ही ऑफर 30 सप्टेंबरपर्यंत अस्तित्वात होती किंवा सुरू होती. आणखीन त्याला आपण 5 दिवस वाढवून एक प्रकारे 1 ऑक्टोबर ते 5 ऑक्टोबर 2023 अंतर्गत पुन्हा सुरू ठेवलेला आहे. तर या संबंध बॅचेसवर या ठिकाणी ही ऑफर सुरू असणार आहे. कोणकोणते बॅचेस पहा. संयुक्त गट ब गट क पूर्व परीक्षा या रचनातून जर आपल्याला 2024च्या अनुषंगाने तयारी करायची असेल तर एक प्रकारे ही जी काही बॅच आहे ती सध्या आपल्या ॲपवर सुरू आहे. 39 नोट्सच्या बेसिसवर असणारी ही बॅच आहे. फक्त 700 रुपयाच्या फीसमध्ये आपण ही या ठिकाणी बॅच प्राप्त करू शकता. या स्पेशल ऑफर अंतर्गत कॉस्ट टाईम 3 पट आहे, कालावधी 6 महिने. त्याचबरोबर आगामी जी काही 5 नोव्हेंबर 2023ची असणारी एक प्रकारे संयुक्त गट ब गट क मुख्य परीक्षा आहे, त्याही दृष्टिकोनातून आपली गट ब गट क मुख्य परीक्षा ही जी काय बॅच आहे ती आपल्या ॲपवर सुरू आहे. फक्त 900 रुपयाच्या फीसमध्ये आपण ही बॅच प्राप्त करू शकता स्पेशल ऑफर अंतर्गत. आणि सुधारित अभ्यासक्रमानुसार बॅच आहे. एकूण 60+ व्हिडिओज प्लस नोट्स आणि वॉच टाईम 3 पट आहे. व्हॅलिडिटी आहे 6 महिने. या दोन्ही बॅचेसविषयी जी कोणतीही इन्क्वायरी करायची असेल तर या कॉन्टॅक्ट नंबरवर आपण इन्क्वायरी करू शकता. त्याचबरोबर या ठिकाणी आणखीन एक बॅच आहे की जी राज्यव्यवस्था राज्यसेवा पूर्व परीक्षा बॅच म्हणून आपल्याला आपल्या ॲपवर पाहायला मिळेल. तर आगामी 2024ची जी काही राज्यसेवा पूर्व परीक्षा आहे या अनुषंगाने ज्यांना कोणाला तयारी करायची असेल त्यांच्याकरता ही बॅच निश्चितच फायद्याची आहे. तर या बॅचमध्ये सुद्धा एकूण 50+ व्हिडिओज प्लस नोट्स बेसिस, म्हणजे ही पण बॅच आपल्याला फक्त 70% डिस्काउंटसह 900 रुपयामध्ये उपलब्ध आहे. वॉच टाईम 3 पट आहे, कालावधी 6 महिने आहे. त्याचबरोबर आगामी जी काही या ठिकाणी राज्यसेवा मुख्य परीक्षा आहे त्या राज्यसेवा मुख्य परीक्षेच्या अनुषंगाने सुद्धा आपली राज्यसेवा मुख्य परीक्षा GS2 पार्ट 1ची जी काही बॅच आहे ती पूर्ण क्षमतेने सुरू झालेली आहे. सर्व व्हिडिओज त्याच्यामध्ये अपलोड झालेले आहेत. तर हे जी काही या ठिकाणी GS2 पार्ट 1ची स्पेशल बॅच आहे ती सुद्धा एक प्रकारे आपली फक्त 1040 रुपयांच्या फीसमध्ये उपलब्ध आहे या स्पेशल ऑफर अंतर्गत. तर एक प्रकारे 60% डिस्काउंटसह फक्त 1040 रुपयांच्या फीसमध्ये आपण ही बॅच प्राप्त करू शकता की ज्यामध्ये एकूण हे 8 घटक आपल्याला अभ्यासता येऊ शकतील. भारतीय संविधान, भारतीय संघ राज्यव्यवस्था, भारतीय प्रशासन सुगम, राज्य शासन व प्रशासन, ग्रामीण आणि नागरी स्थानिक शासन, जिल्हा प्रशासन, पक्ष आणि हितसंबंधी गट, निवडणूक प्रक्रिया, हे संबंध 8 घटक या पूर्ण या बॅचमध्ये आपल्याला प्राप्त करता येऊ शकतील. एकूण 80+ व्हिडिओज प्लस नोट्सच्या बेसिसवर असणारी बॅच आहे. वॉच टाईम 3 पट आहे, व्हॅलिडिटी आहे 8 महिने. तर या दोन्ही बॅचेसविषयीची कोणतीही इन्क्वायरी करायची असेल तर या कॉन्टॅक्ट नंबरवर आपण इन्क्वायरी करू शकता. त्याचबरोबर आणखीन एक ज्या काही बॅचेस आहेत त्या सुद्धा आपल्या सुरू आहेत. ती म्हणजे राज्यसेवा मुख्य परीक्षा राज्यव्यवस्था GS2 पार्ट 2 स्पेशल बॅच फक्त नवीन घटकांच्या सह. तर जे काही या ठिकाणी आपल्या सिलेबसमध्ये सुधारित पातीवर जुलै 2020 मध्ये नवीन घटक समावेश झालेले आहेत त्या नवीन घटकांच्या बाबतीतचीच फक्त GS2 पार्ट 2ची स्पेशल बॅच आपली सध्या सुरू आहे. फक्त 960 रुपयांच्या फीसमध्ये आपण या ठिकाणी 60% डिस्काउंट ही बॅच प्राप्त करू शकता की ज्यामध्ये एकूण 7 घटकांचा समावेश आहे. भारतीय प्रशासन प्रशासकीय कायदा, काही सुसंबद्ध कायदे, कृषी प्रशासन व ग्रामीण अर्थव्यवस्था, लोकप्रशासनाची संकल्पना, दृष्टिकोन आणि सिद्धांत, घटनात्मक आणि वैधानिक संस्था आणि सार्वजनिक धोरण. एकूण जवळपास 70+ व्हिडिओज नोट्सच्या बेसिसवर असणारी ही बॅच आहे. वॉच टाईम 3 पट आहे, व्हॅलिडिटी आहे 8 महिने. तर याही बाबतची जी काही एन्क्वायरी करायची असेल तर ती या कॉन्टॅक्ट नंबरवर आपण करू शकता. ही पण बॅच फक्त 960 रुपयामध्ये अवेलेबल आहे. एवढंच नव्हे तर या ठिकाणी या संबंध बॅचेसला प्राप्त करून घेण्यासाठी
गुगल प्ले स्टोअर जाऊन आपलं जे काही इंडियन पॉलिटी बाय विकी शिंदे हे ॲप आहे ते डाउनलोड करून घ्या आणि त्या माध्यमातून एक प्रकारे या संबंध बॅचेसला आपण प्राप्त करू शकता. मित्रांनो, आणखीन एक गोष्ट तुम्ही स्पष्ट करून सांगू इच्छितोय की जी महत्त्वाची आहे की एक प्रकारे आपण आपलं व्हॉट्सअप चॅनलसुद्धा सुरू केलेलं आहे. नव्याने आपलं व्हॉट्सअप चॅनलसुद्धा सुरू झालं आहे. टेलिग्राम चॅनल तर ऑलरेडी आहे, पण व्हॉट्सअप चॅनलसुद्धा आपल्या या ठिकाणी नव्याने आता सुरू झालेलं आहे. तर अशा आपल्या या व्हॉट्सअप चॅनललासुद्धा आपण या ठिकाणी जॉईन व्हा, फॉलो करा. त्या माध्यमातून सुद्धा आपल्याला नवीन नवीन माहिती जी काय ती प्रोव्हाइड केली जाईल. तर व्हॉट्सअप चॅनल संबंधीची जी काही लिंक आहे ती या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे किंवा टेलिग्रामचीही लिंक दिलेली आहे आणि आपल्या ॲपचीही लिंक दिलेली आहे. जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. भारतीय संविधानाच्या कोणत्या भाग आणि कलमात केंद्र राज्य वैधानिक संबंधांचा उल्लेख आहे? कलम कोणत्या कलमात आणि भागात केंद्र राज्य वैधानिक संबंधांचा उल्लेख आहे? पर्याय क्रमांक 1 भाग 11 कलम 245 ते 255, भाग 10 कलम 244, भाग 8 कलम 239 ते 242 आणि भाग 12 कलम 264 ते 291. तर मित्रांनो, या ठिकाणी संबंध बाबतीत जर पाहिलं तर रोमन आकड्यांचा वापर केलेला आहे या भागांच्या दृष्टीने. त्यामुळे आपण थोडंसं गोंधळात जाण्याची शक्यता असते, कारण की सगळेच विद्यार्थी किंवा सगळ्याच विद्यार्थ्यांना या ठिकाणी रोमन आकड्यांचा संदर्भ माहितीच असतो किंवा सरावच असतो असं म्हणता येणार नाही, कारण की बऱ्याच वेळा आपल्याकडे या ठिकाणी रोमन आकड्यांचा आपण वापर करत नसतो. त्यामुळे आपल्याला थोडंसं गोंधळ होऊ शकतो, कारण की नेमकं या ठिकाणी भाग 12 आहे का भाग 11 आहे हे लक्षात येत नाही. तर एक लक्षात घ्या, इथं या प्रश्नाच्या अनुषंगाने जो विचार करायचा झाला तर या ठिकाणी थोडीशी महत्त्वाची एक गोष्ट इथं लक्षात ठेवायची गरज आहे की भारताच्या घटनेमध्ये केंद्र राज्य संबंधांची अधिकाधिक चर्चा जर कोणत्या भागात केली असेल तर ती केलेली आहे भाग 11 मध्ये, म्हणजेच या पहिल्या पर्यायामध्ये. मग केंद्र राज्य वैधानिक संबंध असतील, केंद्र राज्य प्रशासकीय संबंध असतील, ते या ठिकाणी भाग 11 मध्ये विचार घेतले गेलेले आहेत किंवा त्यांची चर्चा भाग 11 मध्ये जास्तीत जास्त केलेली आहे आणि केंद्र राज्य वित्तीय संबंधांची चर्चा भाग 12 आणि 13 मध्ये केलेली आहे. तर त्यामुळे या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर आपल्याला सांगता येईल भाग 11 कलम 245 ते 255 की ज्यामध्ये केंद्र राज्य वैधानिक संबंधांचा उल्लेख पाहायला मिळतो. मग आता पहा, या ठिकाणी या अनुषंगाने ज्या काय IMP फॅक्ट्स लक्षात ठेवण्याची गरज आहे त्या कोणत्या आहेत? तर भाग 11 मध्ये जसं मी म्हटल्याप्रमाणे कायदेशीर संबंधांची चर्चा कलम 245 ते 255 मध्ये केलेली आहे. भाग 11 मध्ये प्रशासकीय संबंधांची चर्चा कलम 256 ते 263 अंतर्गत केलेली आहे. तर या आधी सुद्धा आयोगाने प्रश्न असाही विचारलेला आहे की भारतीय राज्यघटनेमध्ये कोणत्या भागांतर्गत केंद्र राज्य संबंधांची सर्वाधिक चर्चा केलेली आहे? तर त्याचं उत्तर आपल्याला काय सांगता येईल? भाग 11. का? कारण की कायदेशीर संबंध आणि प्रशासकीय संबंध या दोघांचीही चर्चा भाग 11 मध्ये केलेली असल्यामुळे या ठिकाणी सर्वाधिक चर्चा भाग 11 मध्ये केलेली आहे. त्यानंतर भाग 12 व 13 मध्ये वित्तीय संबंध की जे कलम 264 ते 307 अंतर्गत आपल्याला त्या गोष्टीची तरतूद पाहायला मिळते. परिशिष्ट 7 आणि कलम 246च्या पातळीवर विचार जर केला तर या ठिकाणी संघ सूची, राज्य सूची, समवर्ती सूची या अनुषंगाने संबंध सूचीविषयीची तरतूद आपल्याला पाहायला मिळते. आणि कलम 248 मध्ये शेषाधिकार, उर्वरित विषय किंवा अवशिष्ट अधिकार किंवा रेसिड्युरी पॉवर ऑफ लेजिस्लेशन ज्याला इंग्रजीमध्ये म्हटलं जातं. मित्रांनो, हेही लक्षात ठेवा की मागे या ठिकाणी आयोगाने असिस्टंट मेन्सच्या एक्झाममध्ये हाही प्रश्न विचारलेला आहे की या शेषाधिकार, उर्वरित विषय किंवा अवशिष्ट अधिकार याला इंग्रजीमध्ये काय संबोधलं जातं? तर रेसिड्युरी पॉवर ऑफ लेजिस्लेशन. तर असंही आयोगाने विचारलेलं आहे. त्यामुळे या संबंध IMP फॅक्ट्सला आपण लक्षात ठेवावं. त्यानंतर जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. खालील जोड्या जुळवा. कलमे तपशील. कलम 84 धनविधेयकाची व्याख्या, कलम 93 संसदेची संयुक्त बैठक, कलम 108 लोकसभे सभापती उपसभापती, कलम 110 संसद सदस्यत्वाची पात्रता आणि पर्याय उत्तर या पद्धतीने दिली आहेत. मग आता इथं पहा की आपल्याला जर एक्झॅक्टली तरतुदी या कलमांच्या अनुषंगाने माहिती असतील तर उत्तर द्यायला कसलाही प्रकारचा वेळ लागणार नाही. कलम 84च्या पात्रतेचा विचार केला तर तरतूद आहे संसद सदस्यत्वाची पात्रता. कलम 93 लोकसभेचा सभापती उपसभापती, कलम 108 ऑब्व्हियसली संसदेची संयुक्त बैठक आणि कलम 110 धनविधेयकासंबंधीची व्याख्या. तर या अनुषंगाने पर्याय क्रमांक ए चा 4 उत्तर 4 क्रमांकचा या ठिकाणी उत्तर सांगता येईल. ए चं 4, त्यानंतर कलम 93 3, कलम 108 या ठिकाणी एक प्रकारे पर्याय क्रमांक 2 आणि कलम 110 पर्याय क्रमांक 1. तर या अर्थाने पर्याय क्रमांक 2 हे उत्तर आपल्या इथे स्पष्ट करता येईल. माझा पहा की याही संबंध कलमांच्या दृष्टीने जी काय महत्त्वपूर्ण IMP फॅक्ट्स आहेत त्याच्यावर पण आपण प्रकाश टाकण्याची गरज आहे. कारण की मी प्रत्येक वेळेस तुम्हाला प्रत्येक कलमाविषयीचं उत्तर तर या ठिकाणी सांगतोय, पण
प्रश्नाच्या रचने उत्तर तर सांगतोय, पण त्याबाबतच्या ज्या काय आय एम पी फॅक्ट्स आहेत त्याच्यावर सुद्धा प्रकाश टाका असं का म्हणतोय? का तर आपल्याला हेतू काय यातून साध्य करायचा आहे की एका प्रश्नाच्या तयारीच्या माध्यमातून आपले 10 प्रश्न तयार व्हावेत, हा त्या पाठीमागचा हेतू आहे. आणि ही अभ्यासपत्ती जर आपण स्वतः अवगत केली, स्वतः जर या ठिकाणी एक प्रकारे विकसित केली, त्या दृष्टीने नोट्स काढल्या, तर निश्चितच आपल्याला एकाच वेळेस अनेक प्रश्नांचा अभ्यास सहज गतीने आणि कमी वेळात करता येऊ शकतो. तर त्यामुळे अशा प्रकारच्या ट्रिक्स ज्या आहेत त्या आपण या ठिकाणी या प्रकारच्या प्रश्नांसाठी वापरायला काय हरकत नाही, किंवा इतरही प्रश्नांच्या बाबतीत त्या वापरायला काय हरकत नाही. मग आता पहा, या ठिकाणी कलम 93 नुसार लोकसभेचे अध्यक्ष उपाध्यक्ष, कलम 94 मध्ये अध्यक्ष उपाध्यक्ष पद रिक्त होणे, त्याचा राजीनामा देणे किंवा त्यांना पदावरून दूर करणे याबाबतची तरतूद जी आहे ती कलम 94 मध्ये आपल्याला पाहायला मिळते की लोकसभेचे अध्यक्ष उपाध्यक्ष यांचं पद रिक्त होणे, त्यांचा राजीनामा देणे किंवा त्यावरून त्यांना पदावरून दूर करणे. याचबरोबर कलम 95 संबंधित सुद्धा तरतूद खूप महत्त्वाची आहे की जेव्हा आपल्याकडे या ठिकाणी लोकसभेचं अध्यक्षपद रिक्त असतं तेव्हा उपाध्यक्ष त्याबाबतची जबाबदारी पार पाडतात, पण दोन्ही पदं जर रिक्त असतील तर राष्ट्रपती ज्या लोकसभा सदस्याला नियुक्त करतील त्याच्या माध्यमातून ते जबाबदारी जी काय ती पार पाडली जाते, की ज्याचा संदर्भ कलम 95 मध्ये आपल्याला पाहायला मिळतो. तर त्यामुळे कलम 95 असेल, कलम 94 असेल, कलम 93 असेल, या सगळ्या तरतुदीविषयी कधी ना कधी आयोगाने प्रश्न विचारलेले आहेत. त्यामुळे याही बाबतीचा भाग लक्षात ठेवावा. जसं कलम 107 विषयी सुद्धा आयोगाने बऱ्याच वेळा प्रश्न विचारलेले पहा. विधेयक सादर करणे आणि ते संमत करण्याविषयीच्या तरतुदी, विशेषतः या 4 उपकलमांविषयी आयोगाने अधिक वेळा प्रश्न विचारलेले आहेत. कलम 107(3), कलम 107(4) आणि कलम 107(5) 3 कलमांविषयी. तर इथं या ठिकाणी जे काही प्रश्न आयोगाने विचारलेले आहेत ते कोणत्या अनुषंगाने, तर एक लक्षात घ्या की बऱ्याच वेळा तुम्ही प्रश्न हा ऐकला असेल, वाचला असेल की संसदेच्या सत्र समाप्ती झाल्या कारणाने एखादं विधेयक व्यपगत होत नाही किंवा नष्ट होत नाही. अशा प्रकारची जी विधान आहेत की एखादं विधेयक की जे राज्यसभेत या ठिकाणी मंजूर झालं, लोकसभेत मंजूर झालं नाही, किंवा एखादं विधेयक या ठिकाणी राज्यसभेत मंजूर झालं नाही किंवा लोकसभेत ते या ठिकाणी प्रोसेसमध्ये आहे, तर अशा पातळीवर विधेयक व्यपगत होत नाही किंवा व्यपगत होते, किंवा लोकसभा विसर्जित झाल्यास ते व्यपगत होत नाही किंवा व्यपगत होते, अशी जी काही विधानं या ठिकाणी आपल्या घटनेमध्ये पाहायला मिळतात या कलम 107च्या स्तरावर, तर ती कलम 107(3), कलम 107(4) आणि 107(5) मधली संबंध विधानं आहेत, संबंध तरतुदी आहेत. तर त्यावर सुद्धा आयोगाने बऱ्याच वेळा प्रश्न विचारले असल्यामुळे या आय एम पी फॅक्ट्सला आपण विसरता कामा नये. याच्यावरचे जी काही संबंध तरतुदी आहेत ते आपण चांगल्या पद्धतीने तयार ठेवल्या पाहिजे. एवढंच नव्हे तर विवक्षित प्रकरणामध्ये दोन्ही सभागृहांची संयुक्त बैठक, आज बाबतो 3 बैठका आपल्याकडे घडलेल्या आहेत. ऑब्व्हियसली आपल्याला याविषयीची माहिती असणं गरजेचं आहे. किंवा हुंडा प्रतिबंध कायदा 1961 या अनुषंगाने संयुक्त बैठक पहिल्यांदा पार पाडली होती. त्यानंतर बँकिंग सर्व्हिस कमिशन रिपेल बिल याही दृष्टीने या ठिकाणी बैठक पार पडलेली होती. आणि 2002चा पोटा कायदा याही दृष्टीतून ही संयुक्त बैठक पार पडलेली होती. तर अशी जी काही वेगळ्या प्रकारच्या 3 बैठका आहेत की ज्या आतापर्यंतच्या इतिहासामध्ये संसदेच्या पातळीवर संयुक्त बैठकीच्या दृष्टीने सांगता येतात, संयुक्त अधिवेशनाच्या दृष्टीने सांगता येतात. कलम 108च्या पातळीवर की जेव्हा एखाद्या विधेयकाच्या मंजुरीवरून किंवा एखादे विधेयक एखाद्या सभागृहाने जर फेटाळलं असेल तर त्या कारणावरून ही संसदेच्या दोन्ही सभागृहांची संयुक्त बैठक विचार घेतली जाते. तर एक प्रकारे या ठिकाणी ही बाब कलम 108च्या दृष्टीने लक्षात ठेवावी. कलम 109 धनविधेयकाबाबत विशेष कार्यपद्धती याबाबतची तरतूद आहे की प्रथम लोकसभेत कोणतंही धनविधेयक मांडलं जातं आणि तिथून ते पास झाल्यानंतर राज्यसभेकडे शिफारसीसाठी पाठवलं जाईल आणि राज्यसभेने संबंधित विधेयकाला 14 दिवसांच्या आत मंजुरी दिली पाहिजे. 14 दिवसांची त्यांना याबाबतची मर्यादा दिली असते. तर त्याही दृष्टीतून असणारी ही जी काही महत्त्वपूर्ण तरतूद आहे, आय एम पी फॅक्ट्स आहे, ते आपण लक्षात ठेवण्याची गरज आहे. आणि ऑब्व्हियसली कलम 110 मध्ये धनविधेयकाची व्याख्या. तर असे हे संबंध इतरही कलम की जे त्याच्याशी रिलेटेड असतात ते पण आपण लक्षात ठेवण्याची गरज आहे. त्यानंतर जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. खालील विधान विचारात घ्या. राज्यघटनेतील कलम 161 नुसार राज्यपालास देखील दयेचा अधिकार आहे. राज्यघटनेतील कलम 161 नुसार राज्यपालास देखील दयेचा अधिकार आहे. त्यानंतर राज्यपाल देखील राज्याच्या कायद्याविरोधात गुन्हेगारास क्षमा करणे, शिक्षेत सूट देणे, कमी करणे, स्थगित करणे इत्यादी प्रकारे दया दाखवू शकतो. राष्ट्रपती आणि राज्यपाल दोघेही कोर्ट मार्शल झालेल्यांना दया दाखवू शकतात. राष्ट्रपती देहदंडाची शिक्षा माफ करू शकतात, मात्र अशा स्वरूपाचा अधिकार राज्यपालाला नाहीये. पर्याय उत्तरे: विधान ABC बरोबर D चुकीचे, विधान CD बरोबर AB चुकीचे, विधान AB बरोबर CD चुकीचे आणि विधान ABD बरोबर C चुकीचे. आता पहा की कलम 161 नुसार राज्यपालास देखील दयेचा अधिकार आहे, विधान बरोबर आहे. ज्या पद्धतीने कलम 72 नुसार राष्ट्रपतींना दयेचा अधिकार आहे, तसंच कलम 161 नुसार एक प्रकारे राज्यपालास देखील दयेचा अधिकार आहे.
तसंच राज्यपाल देखील राज्याच्या कायद्याविरोधात गुन्हेगारास क्षमा करणे किंवा शिक्षेत सूट देणे, कमी करणे, स्थगित करणे इत्यादी प्रकारे दया दाखवू शकतो. तर हेही विधान या ठिकाणी बरोबर आहे. राष्ट्रपती आणि राज्यपाल दोघेही कोर्ट मार्शल झालेल्यांना दया दाखवू शकतात, हे मात्र या ठिकाणी चुकीचं आहे. कारण की लष्करी न्यायालयाने किंवा कोर्ट मार्शल प्रकरणात दया दाखवण्यासंबंधीचा अधिकार फक्त आणि फक्त राष्ट्रपतीला देऊ केला गेलेला आहे, तो या ठिकाणी राज्यपालांच्या बाबतीत नाहीये. विशेष म्हणजे या ठिकाणी ही पण गोष्ट लक्षात ठेवा की लष्करी न्यायालयाच्या दृष्टिकोनातून सर्वोच्च न्यायालयाला सुद्धा अधिकार नाहीये. जसं राज्यपालांना नाहीये किंवा राज्यपाल दया दाखवू शकत नाहीत, तसं लष्करी न्यायालयासंबंधीच्या प्रकरणाचं अपील सर्वोच्च न्यायालयाच्या स्तरावर सुद्धा करता येऊ शकत नाही. कारण की मागे याही दृष्टीने राजस्थान मेन्समध्ये आयोगाने प्रश्न विचारला होता. तर त्याबाबतचा अधिकार फक्त आणि फक्त कोणाकडे आहे, तर राष्ट्रपतीकडे आहे. कारण की राष्ट्रपती तिन्ही सैन्यदलांचे सरसेनापती असतात. तर त्या सदराखाली जर विचार केला तर राष्ट्रपती केवळ कोर्ट मार्शल झालेल्यांना दया दाखवू शकतात असं म्हणणं योग्य आहे. त्यानंतर या ठिकाणी राज्यपाल मात्र त्या बाबतीत दया दाखवू शकत नाहीत, हे चुकीचं आहे. दया दाखवू शकत नाहीत, इथं दया दाखवू शकतात असं म्हटलेलं असल्यामुळे ते चुकीचं आहे. तर त्यानंतर राष्ट्रपती देहदंडाची शिक्षा माफ करू शकतात, मात्र अशा स्वरूपाचा अधिकार राज्यपालांना नाहीये. तर हे विधान सुद्धा बरोबर आहे. त्यामुळे ए, बी, डी ही विधाने बरोबर आहेत, मात्र सी चुकीचे आहे. म्हणून उत्तर आपल्याला सांगता येईल पर्याय क्रमांक 4 की ए, बी, डी हे विधाने बरोबर, मात्र सी चुकीचे. आता या अनुषंगाने इतर काही IMP फॅक्ट्सवर सुद्धा आपण प्रकाश टाकण्याची गरज आहे. ते कोणते ते पहा की एक प्रकारे दयेचा अधिकार कलम 72च्या खाली जी काही पूर्ण तरतूद आहे ती योग्य पद्धतीने आत्मसात करा, योग्य पद्धतीने लक्षात ठेवा. कारण की त्याच्यावर बऱ्याच वेळा आयोगाने प्रश्न विचारलेले आहेत आणि त्याच्याशी रिलेटेड इतर जी काही माहिती आहे या कलम 72च्या दयेच्या अधिकाराशी रिलेटेड ती पण आपण जाणीवपूर्वक लक्षात ठेवण्याची गरज आहे. कारण की त्याच्यावर सुद्धा आयोगाने कधी ना कधी प्रश्न विचारलेले आहेत. मग पहा की न्यायालयाने दिलेला शिक्षादेश हा मृत्यू शिक्षादेश असेल किंवा संघ कायद्याविरुद्ध केलेल्या अपराधाबद्दल दिलेला असेल, तर अशा अपराधाबद्दल दोषी असलेल्या व्यक्तीला शिक्षेबद्दल क्षमादान करण्याचा, शिक्षा तहकुबी देण्याचा, सूट देण्याचा, शिक्षादेश निलंबित करण्याचा, त्यात सूट देण्याचा, तो सौम्य करण्याचा अधिकार आहे. कलम 72 खाली अशी विस्तृत तरतूद राष्ट्रपतींच्या दयेच्या अधिकाराच्या बाबतीत दिलेली आपल्याला पाहायला मिळते की न्यायालयाने दिलेला शिक्षादेश हा मृत्यू शिक्षादेश असेल किंवा संघ कायद्याविरुद्ध केलेल्या अपराधाबद्दल दिलेला असेल, अशा अपराधांबद्दल दोषी असलेल्या व्यक्तीला शिक्षेबद्दल क्षमादान करण्याचा, शिक्षा तहकूब देण्याचा, सूट देण्याचा, शिक्षादेश निलंबित करण्याचा अथवा त्यात सूट देण्याचा किंवा ती सौम्य करण्याचा अधिकार आहे. राष्ट्रपतींचा दयेचा हा जो अधिकार आहे तो लष्करी न्यायालयाने दिलेल्या शिक्षेबाबत सुद्धा लागू आहे. कोर्ट मार्शल प्रकरणात किंवा लष्करी न्यायालयाच्या शिक्षेला लागू आहे, मात्र राज्यपालांना तसा अधिकार नाहीये. राष्ट्रपती या अधिकाराचा वापर करताना नवीन पुराव्यांची तपासणी करू शकतात. नवीन पुराव्यांची तपासणी करू शकतात. आता मित्रांनो एक लक्षात घ्या की इतर नवीन पुराव्यांची तपासणी करण्याचा अधिकार राष्ट्रपतींना का आहे? कारण की राष्ट्रपतीकडून दयेचा अधिकार वापरत असताना तो अपील न्यायालय म्हणून वापरला जात नाही किंवा राष्ट्रपती या ठिकाणी अपील न्यायालय म्हणून भूमिका पार पाडत नसतात. ही पण बाब इथं लक्षात घेण्याची गरज आहे. असं बऱ्याच वेळा आपण समजतो की सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाविरुद्ध अपील राष्ट्रपतीकडे जातं आणि राष्ट्रपती दयेच्या अधिकारी त्याचा विचार करतात. सॉरी, तर तसं नसतं. कारण की राष्ट्रपती हे अपील न्यायालय म्हणून काम करत नाही, म्हणूनच ते नवीन पुराव्यांची तपासणी नव्याने करू शकतात. मग आता पहा की राष्ट्रपतींचा हा अधिकार न्यायमंडळापेक्षा स्वतंत्र आहे. न्यायमंडळापेक्षा तो स्वतंत्र आहे. त्यामुळे राष्ट्रपतीकडील हे अपील न्यायालय म्हणून काम करीत नाही किंवा न्यायालय म्हणून भूमिका पार पडत नाही. हे इथं जाणीवपूर्वक लक्षात ठेवा की राष्ट्रपती कधीही या ठिकाणी न्यायालय म्हणून काम करीत नाहीत. मात्र हा अधिकार वापरताना राष्ट्रपतीला न्यायालयाच्या निर्णयावर टीका देखील करता येत नाही. जरी या ठिकाणी न्यायमंडळापेक्षा तो स्वतंत्र असला अधिकार असला तरी सुद्धा राष्ट्रपतींना या बाबत निर्णय घेत असताना न्यायालयाच्या निर्णयावर टीका देखील करता येत नाही. म्हणजे इथं पहा की जनरली या ठिकाणी इथं आपल्याला म्हणता शकेल की सेपरेशन ऑफ पॉवरचं जे सूत्र आहे ते विचार घेतलं गेलेलं आहे असं म्हणायला काही हरकत नाही. त्याचबरोबर या ठिकाणी कलम 161 नुसार राज्यपालांचा जो काय द्यायचा अधिकार आहे त्यामध्ये क्षमा इत्यादी करण्याचा किंवा शिक्षादेश निलंबित करण्याचा, त्यात सूट देण्याचा किंवा तो सौम्य करण्याचा राज्यपालांचा असणारा अधिकार ते जो कलम 161 खाली सांगता येऊ शकतो. तर या पद्धतीने या दोन्ही कलम 72शी संबंधित असणारा राष्ट्रपतींचा द्यायचा अधिकार आणि कलम 161शी संबंधित असणारा राज्यपालांचा द्यायचा अधिकार या अर्थाने संबंध जे काय IMP फॅक्ट्स आहेत ते आपण या पद्धतीने लक्षात ठेवण्याची गरज आहे. त्यानंतर जाऊया या ठिकाणी पुढचा एक प्रश्न आहे त्याच्याकडे की खालील विधाने विचारात घ्या. अ विधान
95व्या घटनावस्ती अधिनियम 2009 मध्ये लोकसभा आणि राज्यांच्या विधानसभेतील अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीसाठी राखीव जागांची तरतूद किंवा मुदत 2020 पर्यंत वाढविण्यात आली आहे. 2020 पर्यंत वाढवण्यात आलेली आहे. कोणत्या घटनावस्तीनुसार? 95 घटनावस्तीनुसार. भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद 334 यात स्थानिक संस्थांमध्ये महिलांसाठी राखीव जागेची तरतूद नाही आणि म्हणून महिलांसाठी राखीव जागा या विशिष्ट मुदतीसाठी मर्यादित नाहीत. विधान अ बरोबर, विधान ब बरोबर, दोन्ही विधाने बरोबर, दोन्ही विधाने चुकीची. आता पहा की मित्रांनो, हा प्रश्न याकरता मी या ठिकाणी इथं सांगतोय का तर नुकतंच आपल्याकडे नारी शक्ती वंदन विधेयक जे काय ते संसदेमध्ये मांडलं गेलं, जे महिला आरक्षणासंबंधीचं विधेयक आहे की जे लोकसभा आणि विधानसभेतल्या 33% आरक्षणाशी संबंधित आहे. तर हे विधेयक संसदेमध्ये मांडलं गेलेले, संसदेच्या दोन्ही सभागृहातून ते मंजूरही झालेलं आहे. त्यामुळे या एकंदरीत करंट अफेअर्सचा विचार करता या ठिकाणी अशा प्रकारचे प्रश्न विचारायला आयोगाला निश्चितच वाव आहे आगामी कालखंडामध्ये. त्यामुळे आपण या प्रकारच्या प्रश्नातून असणारी तयारी सुद्धा ठेवणं गरजेचं आहे. तर आता इथं या ठिकाणी काय सांगता येईल की 95व्या घटनावस्तीद्वारा 2020 पर्यंत या अनुसूचित जाती जमातींच्या असणाऱ्या राखीव जागांची मुदत आरक्षणासंबंधीची मुदत वाढविण्यात आली आहे का? तर निश्चितपणे अविधान जे काय आहे ते बरोबर आहे. भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद 334 अंतर्गत स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांसाठी राखीव जागेची तरतूद नाहीये. तर बरोबर आहे, कारण की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या बाबतची जी काही तरतूद आहे ती महिलांच्या आरक्षणाच्या पातळीवर असो किंवा अनुसूचित जाती जमातींच्या आरक्षणाच्या पातळीवर असो किंवा एक प्रकारे ओबीसीच्या आरक्षणाच्या पातळीवरची असो, ती 73व्या घटनेनुसार विचार घेतली गेलेली आहे आणि ती कलम 243D मध्ये या ठिकाणी स्पष्ट करता येते ग्रामीण स्तरावर आणि कलम 243T मध्ये 74व्या घटनानुसार ती विचार घेता येते शहरी स्तरावर टी मध्ये. मग त्यामुळे या ठिकाणी इथं कलम 334 मध्ये महिलांसंबंधीच्या स्थानिक स्वराज्य संस्थांतील राखीव जागेची तरतूद नाही हे म्हणणं बरोबर आहे. आणि विशेष म्हणजे म्हणून महिलांसाठी राखीव जागा या विशिष्ट मुदतीसाठी मर्यादित नाहीत, विशिष्ट मुदतीसाठी मर्यादित नाहीत. तर एक लक्षात घ्या, महिलांसाठीच्या आरक्षणासंबंधीच्या मर्यादेचा विचारच घटनेमध्ये कुठेही केलेला नाहीये किंवा मुदतीचा विचार घटनेमध्ये कुठेही केलेला नाहीये. ते सदैव मिळणारं आरक्षण आहे. त्यासाठी अनुसूचित जाती जमातींसाठीचं जे काय आरक्षण दर 10 वर्षांनी आपल्याकडे घटनावस्ती करून वाढवलं जातं, तशा पद्धतीने या ठिकाणी या महिलांच्या आरक्षणासंबंधीची मुदतीची मर्यादा घटनेमध्ये कुठेही नमूद नाहीये. तर त्यामुळे या ठिकाणी ब ही विधान बरोबर आहे की म्हणून महिलांसाठी राखीव जागा या विशिष्ट मुदतीसाठी मर्यादित नाहीयेत. त्यानंतर या ठिकाणी विचारले का आपल्याला की कोणते विधान बरोबर आहे? तर दोन्ही विधाने बरोबर. पर्याय क्रमांक 3 उत्तर आपल्याला देता येईल. तर याही अनुषंगाने काही IMP फॅक्ट्स आहेत त्याच्यावर प्रकाश टाकण्याची गरज आहे. ते कोणत्या पहा की 95वी घटनावस्ती 2009 मध्ये घडलेली होती की ज्यानुसार लोकसभा आणि राज्यांच्या विधानसभेतील अनुसूचित जाती जमाती आणि अँग्लो इंडियन जमातीच्या राजकीय आरक्षणाची मर्यादा 10 वर्षांनी म्हणजे 2020 पर्यंत वाढवली गेलेली होती. एवढंच नव्हे तर या ठिकाणी आता कलम 330च्या पातळीवर अनुसूचित जाती जमाती राखीव जागेची तरतूद सुद्धा आपण लक्षात ठेवण्याची गरज आहे, कारण की घटनेमध्ये लोकसभेच्या पातळीवर असणाऱ्या अनुसूचित जाती जमातींच्या राखीव जागांबाबतची तरतूद कलम 330 मध्ये आहे. कलम 331 खाली लोकसभेतला असणारा अँग्लो इंडियन समाजाचं प्रतिनिधित्व किंवा जे काही राखीव जागांचं आरक्षण आहे ते आता 104व्या घटनावस्तीद्वारा रद्द करण्यात आलेलं आहे, नष्ट करण्यात आलेलं आहे किंवा निरसित करण्यात आलेलं आहे. त्यामुळे कलम 331 हेही निरसित झालेलं आहे. कलम 333 देखील निरसित करण्यात आलेलं आहे का तर घटक राज्यांच्या पातळीवर सुद्धा विधानसभेतलं असणारं अँग्लो इंडियन समाजाचं राखीव जागांचं आरक्षण सुद्धा नष्ट करण्यात आलेलं आहे. त्यामुळे कलम 333च्या पातळीवर सुद्धा ही जी काही तरतूद आहे ती नष्ट करण्यात आलेली आहे. कलम 332च्या बाबतीत विचार केला तर घटक राज्यांच्या विधानसभेतील अनुसूचित जाती जमातींना आरक्षित जागाबाबतची तरतूद विचार घेतलेली आहे की जे विभिन्न घटक राज्यांच्या पातळीवर विधानसभेमध्ये अनुसूचित जाती जमातींना मिळणारा राजकीय आरक्षण आहे. तर त्या अनुषंगाने या ठिकाणी ही संबंध कलम आपण लक्षात ठेवण्याची गरज आहे. कलम 334 वर्षांनंतर आरक्षित जागा आणि विशेष प्रतिनिधित्व थांबवणे किंवा समाप्त होणे. 104व्या घटनानुसार पुन्हा 10 वर्षांनी ही मर्यादा वाढवलेली आहे 2030 पर्यंत. मग आता वर्षांनंतर म्हणजे काय तर जी काही तरतूद या ठिकाणी कलम 334 मध्ये स्पष्ट केलेली आहे की वर्षांनंतर आरक्षित जागा किंवा विशेष प्रतिनिधित्व थांबवणे किंवा समाप्त होणे. म्हणजे जेव्हा अनुसूचित जाती जमातींच्या पातळीवरचं हे आरक्षण या ठिकाणी थांबवण्याची गरज भासेल किंवा समाप्त करण्याची गरज भासेल त्या वेळेस ते समाप्त केलं जाईल किंवा थांबवलं जाईल. किती वर्षानंतर याचा अंदाज या ठिकाणी आणखी निश्चित नाहीये का तर जोपर्यंत या अनुसूचित जाती जमातींच्या पातळीवरचा सामाजिक आर्थिक पातळीवरचा योग्य पद्धतीने विकास होत नाही तोपर्यंत हे आरक्षण दर 10 वर्षांनी वाढवून दिलं गेलेलं आहे घटनावस्तीच्या द्वारे
आपल्या संस्थेच्या माध्यमातून. तर त्यामुळे इथं असं स्पष्ट उल्लेख नाही की किती वर्षानंतर, त्यामुळे काय तर हे दर 10 वर्षांनी वाढवून दिलं जातं या कारणामुळे. पण जेव्हा केव्हा अशा पातळीवरचा तो विकास त्यांचा साध्य होईल आणि मुख्य प्रवाहात ते विकासाच्या मुख्य प्रवाहात या ठिकाणी ते एक प्रकारे सहभागी होतील, तेव्हा मात्र ते आरक्षण थांबवणं किंवा समाप्त होणे या दृष्टीने हालचाली होतील. त्यानंतर पुढे जाण्याच्या आधी पुन्हा एक छोटंसं ब्रेक घेऊन आपल्या इतरही ज्या काही बॅचेस आहेत त्याच्यावर थोडक्यात प्रकाश टाकूया. तर आपल्या इंडियन पॉलिटी बाय व्ही के शिंदे या ॲपच्या माध्यमातून या इतर ज्या काही बॅचेस आहेत त्याच्यावरची स्पेशल डिस्काउंट ऑफर जी काय ती सुरू आहे. पंचायत राज आणि नागरी सुशासन स्पेशल बॅच आपली सध्या सुरू आहे. तर या बॅचवर सुद्धा 70% डिस्काउंटमध्ये आपण संपूर्ण जी काही बॅच आहे ती प्राप्त करू शकता. ही जी काही बॅच आहे ती एक प्रकारे फक्त 700 रुपयामध्ये अवेलेबल आहे. 300 रुपयाच्या फीसमध्ये अवेलेबल आहे. तर एक प्रकारे या ठिकाणी या 300 रुपयाच्या फीसमध्ये आपण पंचायत राज आणि नागरी सुशासनाशी संबंधित संबंध जो काही अभ्यासक्रम आहे तो प्राप्त करू शकता. संबंध जे काही घटक उपघटक आहेत ते प्राप्त करू शकता नोट्ससह. तर फक्त 300 रुपयाच्या फीसमध्ये आपण एक प्रकारे 20+ व्हिडिओज प्लस नोट्सच्या बेसिसवर वॉच टाईम 3 पट आणि व्हॅलिडिटी 6 महिन्याच्या अंतर्गत हे संबंध जी काही बॅच आहे ते प्राप्त करू शकता. एवढंच नव्हे तर घटनावस्ती आणि कलमे स्पेशल बॅच सुद्धा आपण या ठिकाणी फक्त 100 रुपयाच्या फीसमध्ये प्राप्त करू शकता, की ज्यामध्ये महत्त्वपूर्ण घटनावस्त्या आणि कलमांचं विश्लेषण विस्तृत पद्धतीने पाहायला मिळेल. घटनावस्ती आणि कलमे यांचे प्रश्नांचं विश्लेषण पण याच्यामध्ये आपल्याला नोट्ससह पाहायला मिळेल. एकूण 10+ व्हिडिओज प्लस नोट्सच्या बेसिसवर असणारी बॅच आहे. वॉच टाईम 3 पट आहे आणि व्हॅलिडिटी 3 महिने आहे. तर अशा प्रकारचे जे काय आपण प्रश्न आहेत त्या ठिकाणी प्रॅक्टिस स्वरूपात इथं घेतोय, तर अशा अनेक प्रकारच्या प्रश्नांचा संदर्भ या बॅचमध्ये मी दिलेला आहे. किंबहुना या ठिकाणी सर्व प्रकारची जी काही कलम आहे, सर्व प्रकारच्या ज्या काही घटनावस्ती आहेत यांचेही विस्तृत पातळीवरचं विश्लेषण व्हिडिओज आणि नोट्सच्या स्वरूपात आपल्याला याच्यामध्ये पाहायला मिळेल. आणि जसं मी म्हटलं की कलमे लक्षात ठेवण्यासंबंधीचं तंत्र याविषयीची सुद्धा माहिती या पूर्ण या ठिकाणी बॅचमध्ये आपल्याला पाहायला मिळू शकेल. तर या बॅचेसविषयीची कोणतीही इन्क्वायरी करायची असेल तर या कॉन्टॅक्ट नंबर आपण इन्क्वायरी करू शकता. त्याचबरोबर या ठिकाणी जी काय राज्यव्यवस्थेची कर निर्धारण व प्रशासकीय सेवा महाराष्ट्र नगर परिषद गट क 2023 सेशनातून असणारी जी काय आपली बॅच आहे ती एक प्रकारे सध्या आपल्या ॲपवर सुरू आहे. आपल्याला माहिती असेल नुकतीच आपल्याकडे या परीक्षेच्या अनुषंगाने असणारी जी काय डेट आहे ती डिक्लेअर झालेली आहे. तर त्या दृष्टीने निश्चितच आपल्याला ही जी काय बॅच आहे ती फायद्याची आहे. या बॅचमध्ये पेपर 1 आणि 2 अंतर्गत जो काही आपला सिलेबस आहे या राज्यव्यवस्थेचा तो पाहायला मिळतो. एकूण 8 घटकांच्या पातळीवर असणारा हा जो काही सिलेबस आहे तो भारतीय राज्यव्यवस्था, भारतीय राज्यघटना, राजकीय यंत्रणा, जिल्हा प्रशासन, नागरी स्थानिक व शासन प्रशासन, निवडणूक प्रक्रिया, प्रशासकीय कायदा आणि न्यायमंडळ या 8 घटकांच्या अंतर्गत पाहायला मिळतो. तर या बॅचमध्ये आपल्याला फक्त 700 रुपयाच्या फीसमध्ये एकूण 40+ व्हिडिओज प्लस नोट्सच्या बेसिसवर संपूर्ण सिलेबस प्राप्त करता येऊ शकेल. वॉच टाईम 3 पट आहे, व्हॅलिडिटी 3 महिने आहे. तर या संबंध बॅचेसला प्राप्त करण्याच्या दृष्टीने आपण एक प्रकारे जे काही गुगल प्ले स्टोअरवर जाऊन आपलं ॲप आहे ते डाउनलोड करून घ्या आणि त्या माध्यमातून ही संबंध बॅच जी काय ते आपण प्राप्त करू शकता. स्पेशल ऑफर याही बॅचवरची 5 ऑक्टोबरपर्यंत 2023 पर्यंत सुरू असणार आहे. त्याचबरोबर राज्यव्यवस्थेची बेसिक फाउंडेशन बॅच सध्या आपल्या ॲपवर सध्या सुरू आहे. याही बॅचचा फायदा आपल्याला आगामी राज्यसेवा पूर्वपरीक्षा 2024 किंवा गट ब गट क 2024ची जी काही पूर्वपरीक्षा आहे त्या दृष्टीने किंवा इतर सेवेच्या प्रश्नांच्या दृष्टीने होऊ शकतो. 700 रुपयाच्या फीसमध्ये आपण साधारणपणे 30+ व्हिडिओज प्लस नोट्स, वॉच टाईम 3 पट आणि व्हॅलिडिटी 6 महिने यासह संबंध जो काही बेसिक अभ्यासक्रम जो आहे राज्यव्यवस्थेचा यात प्राप्त करू शकता, की ज्यांचा उपयोग आपल्याला अनेक प्रकारच्या एक्झाममध्ये होऊ शकतो. डिपार्टमेंटल PSI पूर्व परीक्षेची सुद्धा जी काही एक्झाम आहे ती डिसेंबर महिन्यात पार पडणार आहे. तर त्याही दृष्टीतून आपली जी काही डिपार्टमेंटल PSI पूर्व परीक्षेची बॅच आहे ती सध्या सुरू आहे आणि याही बॅचवर जो काही स्पेशल ऑफर आहे ती सध्या सुरू आहे. फक्त 560 रुपयाच्या फीसमध्ये आपण संबंध जो सिलेबस आहे तो प्राप्त करू शकता, की जो या ठिकाणी आयोगाच्या अभ्यासक्रमाच्या मांडणीनुसार आयोगाने डिक्लेअर केलेला आहे. तर एकूण 25+ व्हिडिओज प्लस नोट्स, वॉच टाईम 3 पट, व्हॅलिडिटी 6 महिने यासह या ठिकाणी ही बॅच आपल्या ॲपवर सध्या सुरू आहे. तर याही बॅचवरची स्पेशल ऑफर 1 ऑक्टोबर ते 5 ऑक्टोबर 2023 मध्ये असणार आहे. या दोन्ही बॅचेसविषयीची चौकशी या कॉन्टॅक्ट नंबर आपण करू शकता. जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. खालील विधाने विचारात घ्या. आता पहा की हा देखील प्रश्न मागच्याच प्रश्नाप्रमाणे राजकीय आरक्षणाशी संबंधितच आहे. फक्त फरक की तो घटक राज्यातल्या पातळीवरच्या विधानसभाच्या अंतर्गत असणाऱ्या अनुसूचित जातीमधीलच्या राजकीय आरक्षणाशी संबंधित आहे. की भारतीय राज्यघटनेने अनुच्छेद 332 मध्ये राज्याच्या विधानसभेतील अनुसूचित जाती जमातीसाठी राखीव जागांची तरतूद करण्यात आलेली आहे. आणि सध्या महाराष्ट्रात 29 विधानसभा मतदारसंघ हे अनुसूचित जातींच्या उमेदवारांसाठी राखीव आहेत. सध्या महाराष्ट्रात 25 विधानसभा मतदारसंघ हे अनुसूचित जमातीच्या उमेदवारांसाठी राखीव आहेत. कोणते विधान किंवा विधाने बरोबर आहेत?
मित्रांनो, जसं मागच्या या ठिकाणी प्रश्नाच्या अंतर्गतलं जे काय IMP फॅक्ट्स आपण पाहिले, तर त्यामध्ये कलम 332 नुसार विधानसभेतील अनुसूचित जाती जमातींच्या आरक्षणाची तरतूद मी स्पष्ट केलेली होती. तर त्या सदराखाली हे अ विधान बरोबर आहे. ब आणि क विधानाचा जर विचार केला तर हा प्रश्न 2017च्या एक्झाममधला आहे. पण आज देखील या ठिकाणी 2019च्या विधानसभा निवडणुकांचा जर संदर्भ घेतला तर ही जी काही आकडेवारी तर स्पष्ट केलेली आहे 29 आणि 25 ही बरोबर आहे. तर त्यामुळे या ठिकाणी सध्या महाराष्ट्रात 29 विधानसभा मतदारसंघ हे अनुसूचित जातींच्या उमेदवारांसाठी राखीव आहेत आणि 25 विधानसभा मतदारसंघ हे अनुसूचित जमातीच्या उमेदवारांसाठी राखीव आहेत. हे 2019च्या विधानसभा निवडणुकांच्या दृष्टीने विधान ही अ आणि ब आणि क ही विधाने बरोबर आहे. त्यामुळे उत्तर आपल्याला काय सांगता येईल? अ, ब आणि क, पर्याय क्रमांक 4. मग आता याही दृष्टीने इतर कोणत्या IMP फॅक्ट्सवर आपण प्रकाश टाकण्याची गरज आहे किंवा लक्षात ठेवण्याची गरज आहे ते पुढे पाहूया. तर मग आता पहा की जसं मी मगाशी म्हटल्याप्रमाणे की कलम 332 नुसार महाराष्ट्राच्या विधानसभेतील अनुसूचित जाती आणि जमातींच्या आरक्षित जागांची संख्या 2019 विधानसभा निवडणुकीनुसार अनुसूचित जातींसाठी 29, अनुसूचित जमातींसाठी 25 आहे. पण याबाबत सुद्धा मागं खात्यांतर्गत असिस्टंटच्या एक्झाममध्ये प्रश्न विचारलेला गेला होता की महाराष्ट्रातील जी काय विधानसभेची सदस्यसंख्या आहे ती कशी बदलत गेलेली आहे. प्रश्न काय विचारला होता मागे आयोगाने की 1962 मध्ये 1962 मध्ये महाराष्ट्राच्या विधानसभेची सदस्यसंख्या किती होती. तर इथं आपण ही आकडेवारी लक्षात ठेवण्याची गरज आहे. 1960 मध्ये 264, 1967 मध्ये 270 झाली होती आणि 1978 मध्ये 288 झाली. सध्याही ती 288च आहे. त्यामुळे ऑब्व्हियसली 1962 मध्ये पण ती 264च होती असं म्हणायला काय हरकत नाही, कारण की 60 मध्ये ती 264 या अर्थाने घेतलेली. तर त्यामुळे याही दृष्टिकोनातून जे काही फॅक्च्युअल बेसिस असणारे IMP फॅक्ट्स आहेत ते आपण विसरता कामा नये. जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. मला पहा, उच्च न्यायालयाच्या न्यायिक व अधिकाराच्या अनुषंगाने जोड्या जुळवा. अनुच्छेद तरतूद म्हणजे उच्च न्यायालयाचे जे काही न्यायिक दृष्टिकोनातून असणारे अधिकार आहेत त्यांच्याशी रिलेटेड असणारे फॅक्च्युअल बेसिसवरच्या तरतुदी आपल्या विचार घ्यायचे आहेत. कलम 215 अधिकार कक्षेतील दुय्यम कोर्टातील दावा स्वतःकडे वर्ग करून घेणे. कलम 227 पर्यवेक्षण अधिकारिता. कलम 228 न्यायालयीन बेअदबी बद्दल शास्तीय अधिकारिता. कलम 235 दुय्यम न्यायालयावर अंकुश अधिकारिता. मग आता पहा या ठिकाणी कलम 215 याचा जर विचार केला तर कलम 215 मध्ये उच्च न्यायालयाच्या दृष्टिकोनातून अभिलेख न्यायालय याबाबतची तरतूद आहे आणि त्याचबरोबर ही पण तरतूद आहे की दुय्यम न्यायालयाच्या बेअदबीबद्दल शास्तीय अधिकारिता. म्हणजे जर काय उच्च न्यायालयाचा कोणी अवमान करत असेल, उच्च न्यायालयाच्या निर्णयाचा जर कोणी अवमान करत असेल तर त्याला दंड किंवा एक प्रकारे शिक्षा देण्याचा अधिकार या दृष्टिकोनातून असणारा संदर्भ कलम 215 मध्ये आपल्याला पाहायला मिळतो की ज्याच्यामध्ये उच्च न्यायालय हे अभिलेख न्यायालय आहे याचाही संदर्भ पाहायला मिळतो. कलम 227 पर्यवेक्षण अधिकारिता. उच्च न्यायालय हे आपल्या अधीनस्थ असणाऱ्या संबंध कनिष्ठ न्यायालयांवर नियंत्रण ठेवू शकतं, पर्यवेक्षण करू शकतं, याबाबतची पर्यवेक्षण अधिकारिता. कलम 228 एक प्रकारे या ठिकाणी अधिकार कक्षेतील दुय्यम कोर्टातील दावा स्वतःकडे वर्ग करून घेणे याचा संदर्भ कलम 228 ने पर्याय क्रमांक 1 च्या सांगता येईल की उच्च न्यायालय दुय्यम कोर्टातील दावा स्वतःकडे वर्ग करून घेऊ शकतात. आणि कलम 235 दुय्यम न्यायालयावर अंकुश अधिकारिता याचा संदर्भ कलम 235 नुसार पर्याय क्रमांक 4 मध्ये स्पष्ट करता येतो. तर या अनुषंगाने पहिल्याचं उत्तर जे काय ते पर्याय क्रमांक 3, दुसरं जे आहे ते पर्याय क्रमांक 2, तिसरं जे आहे ते पर्याय क्रमांक 1 आणि चौथं जे आहे ते या ठिकाणी ड चा पर्याय क्रमांक 4. या अनुषंगाने उत्तर आपल्याला सांगता येईल पर्याय क्रमांक 4. मग आता या रिलेटेड सुद्धा इतर काही IMP फॅक्ट्स जे आहेत ते आपण पाहूया की कलम 215 उच्च न्यायालयाची अभिलेख न्यायालय. उच्च न्यायालय हे अभिलेख न्यायालय असणे त्या सदराखाली उच्च न्यायालयाला हाही अधिकार आहे की जर उच्च न्यायालयाच्या निर्णयाचा कोणी अवमान करत असेल तर त्याला दंड किंवा शिक्षा देणे. कलम 227 सर्व न्यायालयांवर पर्यवेक्षण करण्याचा उच्च न्यायालयाचा अधिकार की जे उच्च न्यायालयाच्या स्तरावर या ठिकाणी अधीनस्थ आहेत किंवा उच्च न्यायालयाच्या अधिकार कक्षेमध्ये येणाऱ्या सर्व न्यायालयांवर उच्च न्यायालयाला पर्यवेक्षण करण्याचा अधिकार आहे. कलम 228 विवक्षित प्रकरणे उच्च न्यायालयांकडे वर्ग करणे म्हणजेच कनिष्ठ न्यायालयांकडून अनेक प्रकारची प्रकरणं जी काय ते उच्च न्यायालय स्वतःकडे वर्ग करून घेऊ शकतं. आणि कलम 235 दुय्यम न्यायालयावर नियंत्रणाचा अधिकार म्हणजे उच्च न्यायालयाचं असणारं एक प्रकारचं नियंत्रण या अर्थाने असणारा तो अधिकार आहे. तर या सर्व पातळीवर सुद्धा हे IMP फॅक्ट्स आपण लक्षात ठेवण्याची गरज आहे. पुढचा प्रश्न की जो या ठिकाणी थोडासा वेगळ्या टाईपचा आहे. 15 ऑगस्ट 1943 पर्यंत सुधारित भारत सरकार कायदा 1935 अंतर्गत डॅश भाग डॅश विभाग म्हणजेच कलमे आणि डॅश परिशिष्टे होती.
तर मित्रांनो, हा प्रश्न जो आहे तो 1935च्या कायद्याच्या अनुषंगाने आहे. पण असं नाही की या ठिकाणी आपल्याला मेन्समध्ये सर्वच प्रश्न हे घटनेतल्याच कलमांविषयी विचारले जातील अशातला भाग नाही. तर कधी कधी अशाही पद्धतीने एखाद्या कायद्याच्या दृष्टीने असणाऱ्या कलमे किंवा भागाविषयी सुद्धा प्रश्न विचारायला आयोगाला वाव आहे. तर त्यामुळे हा प्रश्न मी जाणीवपूर्वक तुम्हाला सांगतोय की 15 ऑगस्ट 1943 पर्यंत सुधारित भारत सरकार कायदा 1935 अंतर्गत डॅश भाग डॅश कलमे आणि परिशिष्टे होती. पर्याय क्रमांक 1 15,325-12, पर्याय क्रमांक 2 14,321-10, पर्याय क्रमांक 3 16,320-8 आणि पर्याय क्रमांक 4 17,324-9. तर याचं एक्झॅक्ट आणि योग्य उत्तर जर कोणतं असेल तर ते आहे पर्याय क्रमांक 2 की 14 भाग 321 कलमे आणि 10 परिशिष्टे असं 1935च्या कायद्याचं स्वरूप जे काय ते होतं एकंदरीत या सर्व प्रश्नाच्या पातीवर. तर त्यामुळे या ठिकाणी पर्याय क्रमांक 2 हे उत्तर आपल्याला देता येईल. 14 भाग 321 कलमे आणि 10 परिशिष्टे. त्याही दृष्टीने थोडेसे IMP फॅक्ट्स आपण लक्षात ठेवा की 14 भाग 321 कलमे 10 परिशिष्टे तर हे आहेच आहे. पण या कायद्याअंतर्गत संघ सूचीमध्ये 59 विषय, कारण की याही विषयीचा प्रश्न विचारला तर आपल्याला माहिती असावं की संघ सूचीमध्ये 59 विषय, प्रांतिक सूचीमध्ये 54 विषय आणि समवर्ती सूचीमध्ये 36 विषय. कारण की जर का आपल्याला या ठिकाणी भारतीय राज्यघटनेतल्या संघसूची राज्यसूची आणि समवर्ती सूचीविषयी प्रश्न जर विचारला जाऊ शकतो तर या 1935च्याही कायद्याच्या अनुषंगाने असणाऱ्या सूचीविषयी प्रश्न विचारायला वाव आहे. तर त्यामुळे ही पण आपण बाब लक्षात ठेवावी की संघसूची 59 विषय, प्रांतिक सूची 54 विषय आणि समवर्ती सूची 36 विषय. राहिला प्रश्न उर्वरित अधिकार किंवा अवशिष्ट अधिकार, उर्वरित विषय, शेषाधिकार, तर ते व्हायसरॉयकडे देऊ केली गेली होती 1935च्या कायद्यामध्ये. याच्यावर ऑलरेडी प्रश्न आयोगाने विचारलेला आहे. 1935च्या कायद्याच्या अंतर्गत उर्वरित विषय किंवा उर्वरित अधिकार, शेषाधिकार कुणाकडे देऊ केलेले होते. कारण की आज जर आपण भारतीय राज्यघटनेच्या पातीवर कलम 248चा जर संदर्भ पाहिला तर कलम 248 नुसार असणारे उर्वरित अधिकार किंवा शेषाधिकार हे केंद्र सरकारला दिले गेलेले आहेत. मात्र 1935च्या कायद्याच्या स्तरावर विचार केला तर उर्वरित अधिकार हे व्हायसरॉयकडे देऊ केलेले होते. त्यानंतर पुढचा एक प्रश्न आहे, केंद्र राज्य यातील वैधानिक संबंधाबाबत जोड्या लावा. कलम 248, 249, 250, 252. त्यानंतर आणीबाणी जारी करत असताना राज्यसूतील बाबीसंबंधी कायदे करण्याचा संसदेचा अधिकार, 2 किंवा अधिक राज्यांकरता त्यांच्या संमतीने कायदे करण्याचा संसदेचा अधिकार, कायदेमंडळाचे अवशिष्ट अधिकार आणि एक प्रकारे राष्ट्रीय हितासाठी राज्यातील बाबीसंबंधी कायदे करण्याचा संसदेचा अधिकार. प्रश्न केंद्र राज्य वैधानिक संबंधातल्या संबंध वेगवेगळ्या कलमांच्या रचने असणाऱ्या तरतुदीविषयी आहे. त्यामुळे कलम 245 255 अंतर्गत ज्या काही वेगवेगळ्या तरतुदी येतात त्या सर्व आपल्याला किमान पातळीवर माहिती असल्या पाहिजेत. माझा इथं कलम 248 ऑब्व्हियसली या ठिकाणी कायदेमंडळाचे अवशिष्ट अधिकार म्हणजेच उर्वरित अधिकार. कलम 249 राष्ट्रीय हितासाठी राज्यसूतील बाबीसंबंधी कायदे करण्याचा संसदेचा अधिकार. कलम 250 आणीबाणी जारी करत असताना राज्यातील बाबीसंबंधी कायदे करण्याचा संसदेचा अधिकार. आणि कलम 252 2 किंवा अधिक घटक राज्यांकरता संसदेच्या त्यांच्या संमतीने संसदेचा कायदा करण्याचा अधिकार राज्यातील विषयावर. तर या अर्थाने या पद्धतीने याचा संदर्भ आपल्याला सांगता येईल की आता पहिला जो पर्याय आहे तो पर्याय क्रमांक 3च्या रचनेने स्पष्ट केलेला आहे. दुसरा जो आहे तो पर्याय क्रमांक 4, तिसरा जो आहे तो पर्याय क्रमांक 1 आणि चौथा जो आहे तो या ठिकाणी पर्याय क्रमांक 2. तर या अनुषंगाने उत्तर आपल्याला सांगता येईल पर्याय क्रमांक 4. मग आता पहा, याही बाबतीत आपण कोणते संदर्भ लक्षात ठेवायची गरज आहे तर हे सर्व संदर्भ की जे केंद्र राज्य वैधानिक संबंधाच्या रचने महत्त्वाचे आहेत. तर एक लक्षात घ्या, या ठिकाणी कलम 249 राज्यसभेच्या ठरावाद्वारा राष्ट्रीय हितासाठी राज्यसूतील विषयावर कायदा करण्याचा संसदेचा अधिकार की जो संसदेला प्राप्त आहे. कलम 250 आणीबाणी लागू असताना राज्यातील कोणत्याही विषयावर कायदा करण्याचा संसदेचा अधिकार. कलम 251 देखील आपण लक्षात ठेवण्याची गरज आहे का तर भलेही कलम 251 याच्यावर प्रश्न सहसा विचारला गेलेला नाहीये, पण जर का विचारला गेला तर आपल्याला हे पण माहिती असली पाहिजे की या कलम 251 मध्ये एक महत्त्वपूर्ण तरतूद केलेली आहे की कलम 249 अंतर्गत ही जी तरतूद आहे आणि कलम 249 अंतर्गत संसदेने केलेला कायदा आणि कलम 250 अंतर्गत विधिमंडळाने केलेल्या कायद्यामध्ये सुसंगतपणा नसणे. जर का या ठिकाणी एखादा कायदा की जो संसदेने कलम 249च्या अंतर्गत केलेला आहे आणि कलम 250च्या अंतर्गत सुद्धा राज्य विधिमंडळाने एखादा कायदा जर केलेला असेल आणि त्या दोघांमध्ये सुसंगतपणा जर नसेल तर अशा वेळेस कोणता कायदा वरचा ठरतो तर संसदेने केलेला कायदा वरचा ठरतो. तर त्यामुळे कलम 251 मधली पण तरतूद महत्त्वाची आहे. कलम 252 जसं मी म्हटल्याप्रमाणे की 2 किंवा अधिक घटक राज्यांच्या संमतीने संसद राज्यसूतील विषयावर कायदा करू शकते. संबंधित कायदा इतर घटक राज्य सुद्धा स्वीकारू शकतात. याही बाबतची तरतूद या ठिकाणी कलम 252 मध्ये विस्ताराने आपण लक्षात ठेवण्याची गरज आहे. आणि कलम 253 यालाही विसरता कामा नये, कारण की याच्यावर सुद्धा आयोगाने बऱ्याच वेळा प्रश्न विचारलेले आहे की
एखाद्या घटक राज्यामध्ये किंवा घटक राज्यांच्या स्तरावर या ठिकाणी आंतरराष्ट्रीय करारांची अंमलबजावणी करायची असेल तर त्याही दृष्टीने राजसूत्री विषयावर कायदा करण्याचा अधिकार संसदेला असतो. त्यामुळे आंतरराष्ट्रीय करारांची अंमलबजावणी करण्याकरता विधिविधान याबाबतची तरतूद कलम 253 मध्ये आहे आणि याकरता राज्यांची परवानगी घेण्याची गरज संसदेला नसते किंवा केंद्र सरकारला नसते. तर याच्याही बाबत प्रश्न आयोगाने विचारलेला आहे की जर का कलम 253च्या अनुषंगाने आंतरराष्ट्रीय कराराची अंमलबजावणी घटक राज्याच्या पातळीवर करायची असेल तर राज्यांची परवानगी लागते का? तर नाही, राज्यांची परवानगी घेण्याची गरज नसते. त्यानंतर पुढचा एक प्रश्न आहे, तोही जोड्या लावाशी संबंधितच आहे. पहा की राज्यघटनेतील कलमे सूची अ आणि तरतुदी सूची ब यांच्यामध्ये योग्य जोड्या जुळवा. कलमे तरतुदी 165, कलम 165, कलम 171, कलम 214, कलम 233. राज्याचा महाधिवक्ता, विधान परिषद रचना, राज्यांसाठी उच्च न्यायालय, जिल्हा न्यायाधीशांची नियुक्ती. आता पाहता क्षणीच आपल्याला लक्षात आलं पाहिजे किंवा या प्रश्नाचं उत्तर जिथं या प्रश्नामध्ये दिलेलं आहे, कारण की कलम 165 नुसार राज्याचा महाधिवक्ताच आहे, कलम 171 नुसार विधान परिषद रचनाचा आहे, कलम 214 नुसार राज्यासाठी उच्च न्यायालयाचं आहे आणि कलम 233 नुसार जिल्हा न्यायाधीशांची नियुक्तीच आहे. तर त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर याच प्रश्नामध्ये दिलेलं आहे की जोड्याच जुळून दिलेल्या आहेत. त्यामुळे 1, 2, 3, 4 हे उत्तर आपल्याला स्पष्ट करता येईल पर्याय क्रमांक 2च्या स्तरावर. काही प्रश्न एकदम सोप्या पद्धतीने सुद्धा विचारले जातात, त्याचं हे उत्तम उदाहरण सांगता येईल. म्हणून आपली फॅक्च्युअल बेसिसवर ही कलमांची तयारी तरतुदींच्या दृष्टीने एवढी परफेक्ट असली पाहिजे की जेणेकरून पाहता क्षणीच आपल्याला लवकरात लवकर तो प्रश्न सोडवता आला पाहिजे. तर त्यामुळे या ठिकाणी ज्या काही कलमे लक्षात ठेवण्यासंबंधीचे जे तंत्र आहे ते तंत्र या दृष्टीने उपयोगाचं आहे. म्हणून मी पुन्हा एकदा सांगतोय की आपलं यूट्यूबवरचं जे काही हे व्हिडिओ आहे कलमे लक्षात ठेवण्यासंबंधीचे तंत्र ते निश्चितपणे आपण पाहावं की जेणेकरून आपल्याला याचा फायदा या बाबतीत होऊ शकेल. मग आता याही दृष्टीने कोणत्या IMP फॅक्ट्स महत्त्वाचे आहेत त्या पहा. कलम 233 जिल्हा न्यायाधीशांची नियुक्ती उच्च न्यायालयाच्या सल्ल्याने राज्यपालाद्वारे ही जी काही नियुक्ती आहे, जिल्हा न्यायाधीशांची नियुक्ती उच्च न्यायालयाच्या सल्ल्याने राज्यपालाद्वारे विचार घेतली जाते. कलम 214 राज्यांसाठी उच्च न्यायालय, पण राज्यांसाठी उच्च न्यायालय याबाबतची तरतूद कलम 214 मध्ये जरी केलेली असली तरी भारतामध्ये काही स्वतंत्र उच्च न्यायालय आहेत आणि काही संयुक्त उच्च न्यायालय पण आहेत आणि संयुक्त उच्च न्यायालयांच्या दृष्टीने 7वी घटनावस्ती महत्त्वाची आहे. का तर 7व्या घटनावस्तीच्याच अनुषंगाने आपल्याकडे संयुक्त उच्च न्यायालयाचा विचार जो काय तो पुढे आला. तर त्यामुळे या ठिकाणी त्याच्या अनुषंगाने कलम 231 महत्त्वाचा आहे, कारण की कलम 231 मध्ये 7व्या घटनावस्तीद्वारा जी तरतूद केलेली आहे ती काय की 2 किंवा अधिक घटक राज्यांसाठी सामायिक उच्च न्यायालय किंवा संयुक्त उच्च न्यायालय स्थापन करता येऊ शकेल, किंबहुना 2 किंवा अधिक घटक राज्ये व त्याचबरोबर संघ राज्यक्षेत्र यांच्याकरता या ठिकाणी संयुक्त उच्च न्यायालय स्थापन करता येऊ शकेल 7वी घटनावस्ती. त्याचबरोबर कलम 165 राज्याचा महाधिवक्ता की ज्याबाबतची या ठिकाणी नियुक्ती राज्यपाल करतात, कार्यकाल राज्यपालच्या मर्जीवर अवलंबून असतो, वेतन राज्यपाल निर्धारित करते या ठिकाणी दिलं जात असतं. त्याचबरोबर या महाधिवक्त्याशी संबंधित आणखीन एक महत्त्वपूर्ण कलम आहे ते म्हणजे कलम 177. हे पण आपण लक्षात ठेवण्याची गरज आहे. का? कारण की याही कलम 177 विषयी जर प्रश्न विचारला तर आपल्याला माहिती असावं की मंत्री व महाधिवक्ता यांचे सभागृहांबाबतचे हक्क कोणते आहेत. का? कारण की एक लक्षात घ्या, कोणताही मंत्री सभागृहाच्या पातळीवर म्हणजे विधानसभेच्या पातळीवर असो किंवा विधान परिषदेच्या पातळीवर असो तो आपले हक्क बजावू शकतो, भाषण करू शकतो किंवा चर्चेत सहभागी होऊ शकतो, प्रश्नांची उत्तरं देऊ शकतो, सर्व काही करू शकतो. मात्र महाधिवक्ता जरी या ठिकाणी हे सर्व काही करू शकत असला की भाषण करू शकतो, चर्चेत सहभागी होऊ शकतो किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या विचारलेल्या सदस्यांच्या विचारलेल्या प्रश्नांचे उत्तर देऊ शकतो, पण महाधिवक्ता मात्र इथं मतदान करू शकत नाही. मतदान करण्याचा हक्क त्याला मात्र नसतो. मात्र इतर पातळीवर तो समितीचा, एखाद्या संसदीय समितीचा, एखाद्या विधानमंडळ समितीचाही तो सदस्य म्हणून काम करू शकतो, तिथं भाषण करू शकतो. तर त्यामुळे कलम 177 मधली तरतूद सुद्धा महत्त्वाची आहे महाधिवक्ता दृष्टीने आणि कलम 165 मधली पण. पुन्हा जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. भारताच्या नियंत्रक व मालिका परीक्षा संदर्भात खालील विधाने विचारात घ्या. भारतीय राज्यघटनेच्या कलम 148 नुसार राष्ट्रपती नियंत्रक व मालिका परीक्षकांची नियुक्ती करतात. शासकीय खर्चाचे लेखापरीक्षण हे नियंत्रक मालिका परीक्षकाचे प्रमुख कार्य आहे. नियंत्रक व मालिका परीक्षक आपला अहवाल संसदेला सादर करतात. कोणते किंवा कोणती विधान किंवा विधाने बरोबर आहेत? ए आणि बी, बी आणि सी, ए आणि सी, फक्त ए. तर पहिलं विधान बरोबर आहे. कलम 148 नुसार राष्ट्रपती नियंत्रक व मालिका परीक्षकांची नियुक्ती करतात. का तर आपल्याकडे त्याग या पदासंबंधीची जी घटनेतली तरतूद आहे ती कलम 148 ते 151 या अंतर्गत केलेली आहे. त्यामुळे पहिलं विधान बरोबर आहे. शासकीय खर्चाचे लेखापरीक्षण करणे हे नियंत्रक व मालिका परीक्षकाचे प्रमुख कार्य आहे. तर हेही विधान बरोबर आहे, कारण की आपल्याकडे कॅग जो आहे तो घटक राज्य स्तरावर सुद्धा आणि केंद्र सरकारच्या स्तरावर सुद्धा सर्व प्रकारच्या शासकीय खर्चांचं लेखापरीक्षण करतो.
नियंत्रक व महालेखा परीक्षक आपला अहवाल संसदेला सादर करतात हे विधान मात्र पूर्णतः चुकीचं आहे. का तर आपल्याकडे नियंत्रक व महालेखा परीक्षक आपला अहवाल केंद्र स्तरावर राष्ट्रपतीला सादर करतात, घटक राज्य स्तरावर राज्यपालांना सादर करतात. त्यामुळे संसदेला सादर करतात असं म्हणणं चुकीचं आहे. म्हणून ए आणि बी फक्त विधाने बरोबर आहेत, बाकी सी जी विधान आहे ते चुकीचं आहे. म्हणून उत्तर आपल्याला सांगता येईल पर्याय क्रमांक 1 ए आणि बी. तर याही दृष्टिकोनातून काही IMP फॅक्ट लक्षात ठेवा. कलम 148 भारताचा नियंत्रक व महालेखा परीक्षक ज्याची नियुक्ती राष्ट्रपती करतात. नियंत्रक व महालेखा परीक्षकाची कर्तव्य आणि अधिकार यांचा संदर्भ कलम 149 मध्ये आहे. कलम 150 संघ आणि राज्यांच्या लेखांचं स्वरूप आणि कलम 151 मध्ये की ज्यात लेखा प्रश्न संबंधीचा अहवाल संघ राज्याच्या पातळीवर राष्ट्रपतीकडे त्यांच्याकडून सादर केला जातो आणि घटक राज्याच्या पातळीवर राज्यपालाकडे सादर केला जातो. त्यानंतर जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. मंत्री परिषदेसंबंधी खालीलपैकी कोणते विधान सत्य नाही? सत्य नाही म्हणजेच काय तर असत्य आहे. मग पहा, अनुच्छेद 163 मध्ये नमूद केलेले आहे की राज्यपालास सहाय्य करण्यासाठी व सल्ला देण्यासाठी एक मंत्री परिषद असेल. तर हे बरोबर आहे. कलम 163 नुसार हे विधान सत्य आहे. जरी विधानसभेची विसर्जन झालेले असले तरीही राज्यपालास सल्ला देण्यासाठी नेहमीच मंत्री परिषद असेल. तर हेही विधान बरोबर आहे, सत्य आहे की जेव्हा आपल्याकडे विधानसभा विसर्जित झालेली असते तर त्याही वेळेस राज्यपालांना सल्ला देण्यासाठी नेहमीच मंत्री परिषद कार्यरत असते, अस्तित्वात असते. का तर नवीन सरकारची निवडणुकीनंतर नवीन सरकारची निर्मिती होईपर्यंत पूर्वीचे मंत्री परिषद हे काळजीवाहू सरकार म्हणून भूमिका पार पाडत असतं आणि त्या अनुषंगाने राज्यपालांना ते सल्ला देत असतं. आणि म्हणून या ठिकाणी जरी विधानसभेचे विसर्जन झालेले असले तरीही राज्यपालास सल्ला देण्यासाठी नेहमीच मंत्री परिषद असेल हे म्हणणं बरोबर आहे. अनुच्छेद 164 अन्वये मंत्री परिषद ही सामुदायिकपणे विधानसभेस जबाबदार असेल आणि व्यक्तिगतरित्या मुख्यमंत्र्यास जबाबदार असेल. तर हे विधान मात्र चुकीचं आहे. का तर कलम 164 नुसार हे म्हणणं बरोबर आहे की एक प्रकारे मंत्री परिषद ही सामुदायिकपणे विधानसभेस जबाबदार असेल, पण जो पुढचा उल्लेख आहे की व्यक्तिगतरित्या मुख्यमंत्री जबाबदार असेल हे चुकीचं आहे. म्हणून पर्याय क्रमांक 3 चुकीचा आहे. राज्यघटनेने औपचारिकरित्या असे कोणतेही अधिकार मंत्री परिषदेला दिलेले नाहीयेत. तर हेही विधान बरोबर आहे. आता या चौथ्या विधानाबद्दल मुलांच्या मनामध्ये, विद्यार्थ्यांच्या मनामध्ये थोडा संभ्रम निर्माण होऊ शकतो. का तर इथं काय म्हटलेलं आहे की राज्यघटनेने औपचारिकरित्या असे कोणतेही अधिकार मंत्री परिषदेला दिलेले नाहीत. कारण की घटनेमध्ये पंतप्रधान व मंत्री परिषद असो किंवा एक प्रकारे मुख्यमंत्री व मंत्री परिषद असो यांना घटनेने औपचारिकरित्या असे कोणतेही अधिकार दिलेले नाहीयेत. का? कारण की केंद्र सरकारच्या पातळीवर ते राष्ट्रपतींचे अधिकार म्हणून ओळखले जातात, घटक राज्य पातळीवर ते राज्यपालांचे अधिकार म्हणून ओळखले जातात. फक्त त्यांच्या वतीने ते अधिकार बजावण्याचं किंवा अंमलात आणण्याचं काम पंतप्रधान व मंत्री परिषद केंद्रात तर मुख्यमंत्री मंत्री परिषद घटक राज्यात करत असतात की ज्यांच्याकडे वास्तविक सत्ता दिली गेलेली असते. तर त्यामुळे घटनेने औपचारिकरित्या असे कोणते अधिकार मंत्री परिषदेला दिले नाहीत हे म्हणणं बरोबर आहे. मग याही प्रश्नाच्या अनुषंगाने जे काय MP फॅक्ट्स आहेत ते लक्षात ठेवा. पहा की कलम 163 नुसार घटनेमध्ये तरतूद राज्यपालाला सहाय्य आणि सल्ला देण्यासाठी मंत्री परिषद आणि कलम 164 च्या अंतर्गत या सबंध उपकलमांचाही आपण विचार करण्याची गरज आहे की मंत्र्यांबाबतच्या इतर तरतुदीमध्ये कलम 164(1)(a) मंत्र्यांच्या संख्येवर मर्यादा 91 घटनावस्ती नुसार लावली गेलेली आहे की ज्या सदराखाली मंत्र्यांची संख्या विधानसभेच्या एकूण सभासद संख्येच्या 15% पेक्षा अधिक असता कामा नये हा संदर्भ पाहायला मिळतो. कलम 164(2) नुसार सामूहिक जबाबदारीचं तत्व किंवा सामुदायिक जबाबदारीचं तत्व स्पष्ट केलेलं आहे कलम 164(2) नुसार. तर त्यामुळे या ठिकाणी याही IMP फॅक्ट्सला आपण विसरता कामा नये. जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. भारतीय राज्यघटनेच्या कलम 243(p) प्रमाणे महानगर क्षेत्र मेट्रोपॉलिटन एरिया म्हणजे डॅश लाख किंवा त्याहून अधिक लोकसंख्या आणि किमान डॅश नगरपालिका किंवा पंचायती किंवा इतर संलग्न भाग असलेले क्षेत्र. तर हा प्रश्न थोडासा डीपली विचारलेला आहे, कलमाविषयीचाच आहे पण डीपली विचारलेला आहे. इथं महानगर क्षेत्र या दृष्टिकोनातून जी काही व्याख्या स्पष्ट केलेली आहे कलम 243(p) मध्ये, तर त्या व्याख्येच्या अनुषंगाने जी आकडेवारी दिलेली आहे घटनेमध्ये त्या बाबतीचा हा प्रश्न आहे. लक्षात घेणं गरजेचं आहे की हा प्रश्न 74व्या घटनावस्तीच्या अनुषंगाने आहे आणि कलम 243(p) च्या दृष्टीने विचारात घेतला गेलेला आहे. कलम 243(p) की जे घटनेमध्ये व्याख्या या सदराखाली विचार घेतलेला आहे. या कलम 243(p) मध्ये
अनेक संकल्पनांच्या व्याख्या दिलेल्या आहेत. नगरपालिका संकल्पनेची व्याख्या असो किंवा या ठिकाणी महानगर क्षेत्र या संबंधीची संकल्पनेची व्याख्या असो किंवा इतर अनेक प्रकारच्या संकल्पनांच्या व्याख्या असो. इथं विचारले आपल्याला एक प्रकारे कलम 243 नुसार महानगर क्षेत्र किंवा मेट्रोपॉलिटन एरिया या सदराखाली कोणत्या बाबतीचा उल्लेख जो आहे तो बरोबर आहे या आकडेवारीच्या अनुषंगाने. तर मग इथं पहा, भारतीय राज्यघटनेच्या कलम 243 प्रमाणे महानगर क्षेत्र मेट्रोपॉलिटन एरिया म्हणजे 10 लाख, इथं येणार 10 लाख किंवा त्याहून अधिक लोकसंख्या आणि किमान 2 नगरपालिका आणि पंचायती किंवा इतर संलग्न भाग असलेले क्षेत्र. तर त्यामुळे उत्तर आपल्याला सांगता येईल पर्याय क्रमांक 2. इथं येतं 2. पर्याय क्रमांक 2 हे उत्तर सांगता येईल की 10 लाख किंवा त्याहून अधिक लोकसंख्या आणि किमान 2 नगरपालिका किंवा पंचायती इतर संलग्न भाग असलेले क्षेत्र या अर्थाने ही तरतूद आपल्याला कलम 243 PC मध्ये पाहायला मिळते. कोणत्या? कलम 243 PC मध्ये ती पाहायला मिळते 74व्या घटनावलीनुसार. मग कशा पद्धतीने ही विस्तृत तरतुदी आहे त्याच्याही पातळीवर प्रकाश टाकूया. माझा पहा, कलम 243 PC नुसार महानगर क्षेत्र याची व्याख्या कशा पद्धतीने स्पष्ट केलेली आहे की 10 लाख किंवा अधिक लोकसंख्या असलेले एक किंवा अधिक जिल्हे. आता पहा की या ठिकाणी पूर्ण उल्लेख प्रश्नामध्ये केलेला नाही, पण मी जो काही पुढे उल्लेख केलेला आहे तो पूर्ण उल्लेख या महानगर क्षेत्राच्या व्याख्येच्या दृष्टीतून केलेला आहे. तो लक्षात घ्या. 10 लाख किंवा अधिक लोकसंख्या असलेले एक किंवा अधिक जिल्हे समाविष्ट असलेले. आता एक किंवा अधिक जिल्हे समाविष्ट असलेले असा उल्लेख प्रश्नात नाहीये, तर इथं तो केलेला आहे की एक किंवा अधिक जिल्हे समाविष्ट असलेले 2 किंवा अधिक नगरपालिका, पंचायती किंवा लगतचे क्षेत्र मिळून बनलेले व राज्यपालांनी अधिसूचित केलेले क्षेत्र. या सर्व अर्थाने हे महानगर क्षेत्र कलम 243 PC नुसार आपल्याला विचार घ्यावा लागेल. तर मित्रांनो, या आधी सुद्धा आयोगाने पंचायत म्हणजे काय या संदर्भाखाली असणारी व्याख्या कोणत्या कलमाखाली आहे, कशी आहे याच्याबद्दल प्रश्न विचारलेला आहे. ग्रामसभेच्या बाबतीच्या व्याख्येचाही प्रश्न या व्याख्येखाली कसा आहे याचाही संदर्भ विचार घेऊन प्रश्न विचारलेले आहेत. त्यामुळे हे सगळ्या ज्या काही 73 आणि 74 घटनावलीशी संबंधित कलम आणि कलमांच्या रचने असणाऱ्या वेगवेगळ्या ज्या काही उपकलमामध्ये व्याख्या स्पष्ट केलेल्या आहेत, मग त्या कलम 243 मध्ये स्पष्ट केलेल्या व्याख्या असोत किंवा कलम 243 P मध्ये स्पष्ट केलेल्या व्याख्या असोत, त्या सगळ्याच आपण लक्षात ठेवण्याची गरज आहे त्याच्या कलमांसह. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे तो या प्रकारचा की सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायिक कक्षेच्या अनुषंगाने जोडायला हवा. अनुच्छेद तरतूद 129, 131, 136, 143 समुपदेशन अधिकारिता, न्यायालयीन बेअदबीबद्दल शास्त्रीय अधिकारिता, राज्यांतर्गत तंटा निवारक अधिकारिता आणि अपिलासाठी सर्वोच्च न्यायालयाची खास परवानगी. तर हा प्रश्न जो आहे तो सर्वोच्च न्यायालयाच्या अनुषंगाने आहे. असाच प्रश्न उच्च न्यायालयाच्या अनुषंगाने सुद्धा आपण मागाशी पाहिला होता की ज्यामध्ये आपण कलम 215 खाली काय म्हटलं होतं की उच्च न्यायालयाचा अभिलेख न्यायालय आणि त्याचबरोबर उच्च न्यायालयाला कोणता अधिकार आहे तर बेअदबीबद्दल शास्त्रीय अधिकारिता आहे. तसं तर सर्वोच्च न्यायालयाच्या बाबतीत या ठिकाणी कलम 129 खालीच तो संदर्भ पाहायला मिळतो, तो न्यायालयीन बेअदबीबद्दल शास्त्रीय अधिकारिता. कलम 131 खाली जो संदर्भ आहे तो कोणता आहे? राज्यांतर्गत तंटा निवारक अधिकारिता. म्हणजेच काय तर सर्वोच्च न्यायालयाला प्रारंभिक अधिकार क्षेत्राखाली 2 किंवा 2 पेक्षा अधिक घटक राज्यांमधील असणाऱ्या वादांच्या अनुषंगाने खटला दाखल करून घेता येतो किंवा त्या वादाबाबत निर्णय देता येऊ शकतो. केंद्र सरकार किंवा घटक राज्य यांच्याही वादासंदर्भात निर्णय देता येऊ शकतो. तर त्यामुळे कलम 131 खाली राज्यांतर्गत तंटा निवारक अधिकारिता, कलम 136च्या रचनेचा जर विचार केला तर अपिलासाठी सर्वोच्च न्यायालयाची खास परवानगी, ज्याला आपण या ठिकाणी विशेष याचिका अधिकार क्षेत्र स्पेशली पिटिशन किंवा विशेष याचिका अधिकार क्षेत्राखाली असणारी अनुज्ञा या सदराकडे विचार घेऊ शकतो की भारतातल्या कोणत्याही न्यायालयाने उच्च न्यायालय असो, कनिष्ठ न्यायालय असो किंवा न्यायाधिकरण असो यांनी काही निर्णय दिलेला असला तरी त्याबाबत विशेष याचिका अधिकार क्षेत्राखाली उच्च न्यायालयाकडे खास परवानगी घेऊन अपील करता येऊ शकतं. याबाबतचा तरतूद कलम 136 मध्ये आहे. त्यानंतर कलम 143 समुपदेशक अधिकारिता म्हणजेच एक प्रकारे ॲडवायझरी अधिकारिता आपण म्हणू शकतो. याला प्रेसिडेन्शियल रेफरन्स याही नावाने संबोधलं जातं, हेही लक्षात ठेवा. तर या अनुषंगाने या ठिकाणी उत्तर आपल्याला काय सांगता येईल? पहिला पर्याय एक प्रकारे या ठिकाणी पर्याय क्रमांक 2, दुसरा आहे पर्याय क्रमांक 3, तिसरा आहे पर्याय क्रमांक 4, तर या ठिकाणी चौथा आहे पर्याय क्रमांक 1. तर उत्तर सांगता येईल पर्याय क्रमांक 4. मग याही बाबतीत लक्षात घ्या की आता कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायची गरज आहे. 129 सर्वोच्च न्यायालयाचा अभिलेख न्यायालय आणि न्यायालयाच्या आव्हानाबद्दल शिक्षा व दंडाचा अधिकार. कलम 131 सर्वोच्च न्यायालयाचं प्रारंभिक अधिकार क्षेत्र. त्यानंतर 132 विशिष्ट खटल्यामध्ये उच्च न्यायालयाकडून आलेल्या अपिलांबाबत सर्वोच्च न्यायालयाचे अपिलाचे अधिकार क्षेत्र. कलम 132 खाली सुद्धा ही बाब आपण लक्षात ठेवावी.
त्यानंतर कलम 136 सर्वोच्च न्यायालयाद्वारे अपील करण्यासंबंधीची विशेष अनुज्ञा किंवा परवानगी. कलम 136 खाली सर्वोच्च न्यायालयाकडून न्याय निर्णय किंवा आदेशांचं पुनर्विलोकन, ज्याला आपण न्यायालयीन पुनर्विलोकन असं म्हणू शकतो, याच्यावर तर खूप वेळा प्रश्न आयोगाने विचारलेला आहे. कलम 138 सर्वोच्च न्यायालयाच्या अधिकार क्षेत्राचा विस्तार, की जी कोण करू शकते? संसद कायद्याद्वारे तरतूद करून अधिकार क्षेत्राचा विस्तार सर्वोच्च न्यायालयाच्या पातळीवर करू शकते. तर याही बाबतीत प्रश्न विचारला जाऊ शकतो, ही पण तरतूद लक्षात ठेवा कलम 138 खाली. त्यानंतर कलम 141 खाली जो संदर्भ आहे तो काय, की सर्वोच्च न्यायालयाने घोषित केलेला कायदा सर्व न्यायालयांवर बंधनकारक असणे. कारण की भारतामध्ये एकात्मन्य अवस्था स्वीकारली गेलेली असल्यामुळे सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय हा भारतातल्या सर्वच न्यायालयांवर बंधनकारक असतो. त्यानंतर कलम 143 सर्वोच्च न्यायालयाचा विचार घेण्याचा राष्ट्रपतींचा अधिकार, ज्याला समुपदेशक अधिकार क्षेत्र किंवा या ठिकाणी ॲडव्हायझरी पॉवर किंवा प्रेसिडेन्शियल रेफरन्स असंही म्हटलं जातं. पण याही बॅचेस विषयी थोडक्यात माहिती घेऊया. तर आपल्या ॲपच्या माध्यमातून आगामी जी काही गट ब गट क ची मुख्य परीक्षा आहे त्याही अनुषंगाने एक रिव्हिजन बॅच आपण नव्याने सुरू केलेली आहे. तर ही रिव्हिजन बॅच नेमकी कशी आहे तेही पाहूया. तर गट ब गट क मुख्य परीक्षा जी काही 5 नोव्हेंबर 2023 होणार आहे त्या अनुषंगाने आपली ही रिव्हिजन बॅच निश्चितच आपल्याला फायद्याची ठरेल. फक्त एक प्रकारे 360 रुपयांच्या फीसमध्ये आपण या रिव्हिजन बॅच अंतर्गत संपूर्ण गट ब गट क मुख्य परीक्षेच्या अभ्यासक्रमाची रिव्हिजन करू शकता. यामध्ये एकूण 20+ तासांच्या व्हिडिओचा कालावधी आपल्याला पाहण्यास उपलब्ध आहे. फक्त 360 रुपयाच्या फीसमध्ये आपण या ठिकाणी वॉच टाईम 3 पट आणि कालावधी 1 महिना या दृष्टीने ही संबंध जी काही रिव्हिजन आहे ती गट ब गट क मुख्य परीक्षेच्या दृष्टीने करू शकता. तर एक प्रकारे ही रिव्हिजन बॅच सुद्धा आपल्या ॲपवर सध्या उपलब्ध आहे. एवढंच नव्हे तर डिपार्टमेंटल PSI पूर्व परीक्षेच्या दृष्टीने सुद्धा वन डे रिव्हिजन बॅच आपल्या ॲपवर सुरू आहे. फक्त 200 रुपयाच्या फीसमध्ये आपण संबंध डिपार्टमेंटल PSI पूर्व परीक्षेची जी काही रिव्हिजन आहे ती रिव्हिजन करून घेऊ शकता सिलेबसच्या बेसिसवर. एकूण 10+ तासांचा व्हिडिओ कालावधी आहे, वॉच टाईम 3 पट आहे, कालावधी आहे 2 महिने. तर या दोन्ही बॅचेसविषयी कोणती एन्क्वायरी करायची असेल तर या कॉन्टॅक्ट नंबर आपण एन्क्वायरी करू शकता. त्याचबरोबर या ठिकाणी आपल्या इतरही जे काही वन डे रिव्हिजन बॅचेस आहेत, मग गट ब गट क मुख्य पूर्व परीक्षेची वन डे रिव्हिजन बॅच असो किंवा राज्यसेवा पूर्व परीक्षेची वन डे रिव्हिजन बॅच असो, या दोन्ही बॅचेसवर सुद्धा आपल्याकडे स्पेशल डिस्काउंट ऑफर सध्या सुरू आहे आणि या दोन्ही बॅचेस आपल्याला फक्त 200 रुपयाच्या फीसमध्ये प्राप्त करता येऊ शकतात. तर याही बॅचेसविषयीची कोणती एन्क्वायरी करायची असेल तर या कॉन्टॅक्ट नंबर आपण एन्क्वायरी करू शकता. जाऊया या ठिकाणी पुढच्या प्रश्नाकडे. खालीलपैकी भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या अनुच्छेदानुसार भारताच्या सर्वोच्च न्यायालयास नागरिकांच्या मूलभूत अधिकारांचा संरक्षक म्हणून निर्देशित केले आहे? आता सरळ स्ट्रेटफॉरवर्ड प्रश्न आहे की भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमानुसार किंवा अनुच्छेदानुसार भारताच्या सर्वोच्च न्यायालयास नागरिकांच्या मूलभूत अधिकारांचा संरक्षक म्हणून निर्देशित केले आहे? कलम 21, कलम 30, कलम 226 आणि वरीलपैकी कोणतेही नाही. तर आता पहा की उच्च न्यायालयाच्या पातळीवर जर विचार केला तर कलम 226 हे उत्तर उच्च न्यायालयाच्या दृष्टीने आपण सांगू शकतो. मात्र इथं विचारलंय कशाच्या बेसिसवर, की सर्वोच्च न्यायालयाच्या बेसिसवर. आणि सर्वोच्च न्यायालयाच्या बेसिसवर याचा संबंध कलम 32 आहे, की ज्या कलम 32 खाली सर्वोच्च न्यायालय या ठिकाणी नागरिकांच्या मूलभूत अधिकारांचं संरक्षक म्हणून भूमिका पार पाडतं. तर त्यामुळे इथं कलम 32चा पर्याय तर दिलेला नाहीये, त्यामुळे उत्तर सांगता येईल वरीलपैकी एकही नाही, पर्याय क्रमांक 4. तर याही प्रश्नाच्या अनुषंगाने काही IMP फॅक्ट्स लक्षात ठेवा की संवैधानिक उपाययोजनेचा हक्क घटनेमध्ये कलम 32 खाली दिलेला आहे सर्वोच्च न्यायालयाच्या पातळीवर, की ज्या माध्यमातून सर्वोच्च न्यायालय मूलभूत हक्कांच्या पातळीवर प्रदान केलेले हक्क बजावण्याकरता किंवा अंमलबजावणीत आणण्याकरता किंवा त्याचं संरक्षण करण्याकरता ज्या काही रिट्स याचिका आहेत त्यांचा वापर करून ते संरक्षण करू शकतं. आणि कलम 226च्या पातळीवर उच्च न्यायालय सुद्धा या ठिकाणी विवक्षित प्राधिकार काढण्याच्या दृष्टीने आपले जे काही मूलभूत हक्क आहे ते संरक्षित करू शकतं विभिन्न प्रकारच्या रिट याचिकांच्या द्वारे. म्हणून इथंही मी तोच उल्लेख केलेला आहे की मूलभूत हक्कांच्या अंमलबजावणीसाठी उच्च न्यायालय या संबंध रिट याचिकांचा वापर करून आदेश बजावू शकतं. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे पण लक्षात ठेवा की इथं कलम 226(4) नुसार जी तरतूद आहे ती सुद्धा बऱ्याच वेळा परीक्षेमध्ये विचारली गेलेली आहे. तर त्यामुळे ती कलम 226(4) ची जी तरतूद आहे ती पण विसरता कामा नये, की ज्यात स्पष्टपणे नमूद आहे की मूलभूत हक्कांच्या रिट बाबतीत उच्च न्यायालयाचे अधिकार क्षेत्र सर्वोच्च न्यायालयापेक्षा अधिक व्यापक आहे. उच्च न्यायालयाचं जे अधिकार क्षेत्र आहे ते रिट याचिकांच्या बाबतीत सर्वोच्च न्यायालयापेक्षा अधिक व्यापक आहे. तर हे जे काय संबंध प्रश्नांच्या अनुषंगाने असणारे वेगवेगळ्या प्रकारचे हे IMP फॅक्ट्स या ठिकाणी आपण वेगवेगळ्या प्रश्नांच्या दृष्टीने पाहिलेले आहेत. तर या सर्व दृष्टिकोनातून असणारा हा जो काही आजच्या व्हिडिओतला जो काही संबंध भाग जो काय आहे तो मी या अर्थाने स्पष्ट करून सांगितलेला आहे. तर मित्रांनो, अशाच पद्धतीने आपण येणाऱ्या आगामी कालखंडात सुद्धा वेगवेगळ्या प्रकारच्या या
घटकांच्या अनुषंगाने की जे काय आपला सुधारित अभ्यासक्रम PSI STISO मुख्य परीक्षेचा आहे त्यातले जे काही कंटेंट त्या कंटेंटच्या अनुषंगाने जे काय प्रश्न आणि त्याच्यावरचे IMP फॅक्ट्स आहेत ते आपण पाहण्याचा प्रयत्न करूया आणि अशाच पद्धतीने ही सिरीज पुढे कंटिन्यू करूया. तर आजच्या या व्हिडिओमध्ये इथं आपण थांबूयात. जाताना सर्वांना विनंती की आपल्या यूट्यूब चॅनलला अधिकाधिक संख्येने सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि विशेष म्हणजे जी काय आपलं नवीन व्हॉट्सअप चॅनल जे सुरू झालेलं आहे तर त्यालाही या ठिकाणी फॉलो करा आणि या पद्धतीने अशाच प्रकारच्या मार्गदर्शनाला पुढे आपण कंटिन्यू करूया. इथं आपण थांबूयात. धन्यवाद.